नमस्कार मित्रांनो, एसवीसी क्लासेस टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे क्लास 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी बुक 2 6th लेसन दॅट इज द ॲनिमल क्लासिफिकेशन. मित्रांनो, हा सगळा लेसन आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, तुम्ही आम्हाला आमच्या ब्लॉग स्पॉटवर किंवा फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तिथून तुम्ही आम्हाला संपर्क सुद्धा करू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला क्लास 10 चे इतर व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथं जा आणि सर्व व्हिडिओ बघून घ्या. आणि जर अजून पण तुम्ही तुमच्या या आवडत्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला कॅन यू टेल मध्ये काही प्रश्न विचारले, त्यांची आपण आन्सर सर्वात अगोदर बघूया. विच क्रायटेरिया आर यूज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या क्लासिफिकेशनसाठी कोणता क्रायटेरिया यूज करण्यात येतो. तर बघा, तो क्रायटेरिया इथं दिलेला आहे बघा. प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ न्यूक्लियस. म्हणजे काही जे सेल असतात, ठीक आहे, जसं की आपण बघितलं की प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल, तर यांच्यानुसार आपण काय करत असतो, त्या कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाईड करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे की नाही हा एक महत्वाचा क्रायटेरिया आहे. त्यानंतर ते युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर. म्हणजे काही ऑर्गॅनिझम असतात ते युनिसेल्युलर असतात म्हणजे एक पेशी असतात, आणि काही असतात मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशीचे. फॉर एक्झाम्पल अमिबा हा युनिसेल्युलर आहे, आणि ह्युमन बिंग्स, एलिफंट हे सर्व कसे असतात, मल्टीसेल्युलर असतात. त्यानंतर आहे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेल वॉल. आता जे सेल असतात त्या सेलला सेल वॉल आहे का, सेल वॉल आहे की नाही त्यावरनं सुद्धा आपण काय करू शकतो, त्यांना क्लासिफाईड करू शकतो. त्यानंतर आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे त्यांचं ते न्यूट्रिशन कशा प्रकारे करतात, म्हणजे ॲटोट्रॉप्स आहेत की हेटरोट्रॉप्स आहेत, या प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला एक चार्ट दिला आहे, हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. सर्वात अगोदर आहे मित्रांनो लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. आता हे सजीव कशापासून बनले तुम्ही सांगू शकता का? तर हे सजीव बनलेले असतात सेल पासून. कशापासून? सेल. त्याला मराठीमध्ये आपण पेशी म्हणतो. मग ह्या पेशीमध्ये पेशीचे दोन प्रकार आहेत. जे सेल असतात त्या सेलचे दोन प्रकार आहेत. आता कोणकोणते प्रकार आहे बघा. तर बघा मित्रांनो, सेलचे दोन प्रकार आहे. एक आहे प्रोकॅरियोटिक, इथं मी लिहितो प्रोकॅरियोटिक, बघा प्रोकॅरियोटिक, ठीक आहे. आणि दुसरं आहे युकॅरियोटिक. बघा, सेलचे दोन प्रकार आहेत. एक आहे प्रोकॅरियोटिक आणि दुसरा आहे युकॅरियोटिक. आता हे दोन प्रकार कशावर अवलंबून आहेत, तर या दोन सेल बघा, एकच सेल आहे, फक्त सेलला आपण काय केलेलं आहे, क्लासिफाईड केलेलं आहे दोन याच्यामध्ये. एक आहे प्रोकॅरियोटिक आणि दुसरा आहे युकॅरियोटिक. आता का, तर बघा मित्रांनो, इथं जे प्रो दिसतोय तुम्हाला, प्रोचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? प्रोचा अर्थ होत असतो बिफोर. काय होत असतो? बिफोर. आणि कॅरियोटिकचा अर्थ आहे बघा, कॅरिओटिकचा अर्थ काय होत असतो, तर कॅरिओटिकचा अर्थ होत असतो न्यूक्लियस. काय होत असतो? न्यूक्लियस. इथं जर बघितलं, ह्या यूचा अर्थ हे दिसतो तुम्हाला, युकॅरियोटिकचं जे सुरुवातीचे जर यू घेतला आपण तर याचा अर्थ होत असतो युकॅरियोटचा म्हणजे ट्रू. युकॅरियोटचा अर्थ काय होत असतो? ट्रू. आणि कॅरियोटिकचा अर्थ होत असतो न्यूक्लियस. कॅरियोटिकचा अर्थ काय होत असतो? न्यूक्लियस. ठीक आहे. आता ट्रू आणि बिफोर याचा नेमकं इथं अर्थ काय होतो ते बघूया. आता बघा मित्रांनो, जर आपण प्रोकॅरियोटिक सेल जर बघितला तर याची साईज कशी असते? स्मॉल असते. याची साईज कशी असते? स्मॉल असते ॲज कम्पेअर टू द इक्वॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलच्या कम्पेअरला हे कसे असतात? लार्ज असतात सेल. हे एक मेन डिफरन्स आहे याच्यामधला. दुसरा याच्यामधला जो डिफरन्स आहे ते आहे की जो प्रोकॅरियोटिक सेल असतात हे नेहमी युनिसेल्युलर असतात. कसे असतात? याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम असतात ते असे कसे असतात? युनिसेल्युलर. ठीक आहे. आणि युकॅरियोटिक मध्ये दोन्ही प्रकारचे असतात, युनि पण असतात आणि मल्टी पण असतात. म्हणजे दोन्ही प्रकारचे आपल्याला इथं सेल पाहायला मिळतात. म्हणजे काही ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलर सुद्धा असतात आणि काही युनिसेल्युलर पण असतात. त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की बघा, जे युकॅरियोटिक सेल आहे याच्यामध्ये काय असतो? एक न्यूक्लियस असतो. याच्यामध्ये काय असतो? एक न्यूक्लियस असतो. ठीक आहे. न्यूक्लियस असतो. आणि या न्यूक्लियसमध्ये काय असते? जेनेटिक मटेरियल असते. या न्यूक्लियसमध्ये काय असते? जेनेटिक मटेरियल असते. पण प्रोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस नसतो. न्यूक्लियस असतो का? नाही. मग याच्यामध्ये न्यूक्लियोइड असतो. काय असतो? न्यूक्लियोइड. आणि त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असते. ठीक आहे. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. आणि या प्रोकॅरियोटिक मध्ये जे पहिलं किंगडम आपल्याला दिलं ते आहे मोनेरा. ठीक आहे. मोनेरामध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम येतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ते सर्व कसे असतात? युनिसेल्युलर असतात. कसे असतात? युनिसेल्युलर.
त्यानंतर बघा युकॅरियोटिक मध्ये आपल्याला दोन दिलंय, एक आहे युनिसेल्युलर आणि दुसरं आहे मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये जे अॅनिमल येतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा एक किंगडम दिलाय. युनिसेल्युलर मध्ये ते आहे इथे दिलं आपल्याला प्रोटिस्टा. इथे काय येईल? प्रोटिस्टा. ठीक आहे, इथं काय आहे? प्रोटिस्टा. आणि मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कोणकोणते आहेत? तर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये दोन आहेत. एक आहे विथ सेल वॉल, म्हणजे काही जे सेल असतात त्यांना काय असते? सेल वॉल असते. ठीक आहे, सेल वॉल. आणि काही कसे असतात विदाऊट सेल वॉल. काय असतात? काही विदाऊट सेल वॉल. बघा आता विथ सेल वॉल आणि विदाऊट सेल वॉल. आता विथ सेल वॉल मध्ये दोन आहेत. एक आहे ॲटोट्रॉप्स, म्हणजे जे स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल प्लांट. ठीक आहे, ॲटोट्रॉप्स. दुसरं आहे हेटेरोट्रॉप्स. ठीक आहे, हेटेरोट्रॉप्स म्हणजे काय येतात? फंगी येतात. ॲटोट्रॉप मध्ये काय येतात? प्लांट येतात. म्हणजे जेवढे काही प्लांट आहेत सगळे ॲटोट्रॉप मध्ये येतात. जे फंगी असतात, किंगडम फंगी, याच्यामध्ये जे फंगीमध्ये जे येतात किंगडम मध्ये, ते सगळे कसे असतात? ॲटोट्रॉप असतात. आणि विदाऊट सेल वॉल मध्ये येतात ॲनिमलिया, म्हणजे जेवढे काही ॲनिमल आहेत, ठीक आहे, जे मल्टीसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर जेवढे काही ॲनिमल आहेत ते सर्व ॲनिमलिया मध्ये येतात. ठीक आहे, तर हा चार्ट आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपण कॅन यू रिकॉल मध्ये पुन्हा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, हाऊ द प्लांट आर क्लासिफाईड, म्हणजे जे प्लांट असतात त्यांना क्लासिफाईड कसं केलं जाते. तर बघा मित्रांनो, प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स, म्हणजे त्यांना ऑर्गन्स प्रेझेंट आहे की अब्सेन्स, यावरून सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन केलं जाते. त्यानंतर आहे प्रेझेन्स अँड अब्सेन्स सेपरेट कंडक्टिंग टिश्यू. आता जे प्लांट असतात त्यांच्यामध्ये सेपरेट कंडक्टिंग टिश्यू असतात. ठीक आहे, काय असतात? सेपरेट कंडक्टिंग टिश्यू. कशासाठी? तर वॉटर आणि फूडला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. तर ते त्याच्यामध्ये आहेत की नाही, त्यावरून सुद्धा आपण त्यांना क्लासिफाईड करू शकतो. त्यानंतर आहे प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ सीड इन अ प्लांट, म्हणजे त्या वनस्पतीमध्ये सीड आहे का, त्याला सीड येतो का, तर यावरून सुद्धा आपण त्याला क्लासिफाईड करू शकतो. ठीक आहे, नंतर आहे सीड इनक्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट, म्हणजे सीड आहे फ्रूट मध्ये आहे की फ्रूटच्या बाहेर आहे. ठीक आहे, त्यावरून सुद्धा आपण त्यांचं क्लासिफिकेशन इथं करत असतो. त्यानंतर नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स. आता कॉटिलेडॉन दोन प्रकारचे असतात, एक आहे सिंगल कॉटिलेडॉन आणि एक असतो टू कॉटिलेडॉन. त्याला आपण डाय कॉटिलेडॉन सुद्धा असं म्हणतो. म्हणजे एक जर सीड बघितलं तुम्ही, सीडचे जर आपण टू इक्वल पार्ट जर करू शकलो, टू इक्वल पार्ट, ठीक आहे, तर त्याला आपण म्हणत असतो डायकॉटिलेडॉन्स. ठीक आहे, डायकॉटिलेडॉन्स. आणि जर सीड असेल तर त्याचे आपण दोन भाग करू शकलो नाही, तर त्याला म्हणतो आपण सिंगल कॉटिलेडॉन्स. ठीक आहे, अशा प्रकारे. म्हणजे बघा, तुम्ही बघितला पीनट, पीनटचे आपण दोन भाग करू शकतो, म्हणून तो आहे डायकॉटिलेडॉन्स. ठीक आहे, यावरून सुद्धा आपण प्लांटला क्लासिफाईड करत असतो. आता काही महत्त्वाच्या गोष्टी बघा. There is a great diversity among the animal on the earth. There are around 7 million species different animal. बघा मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर जे अॅनिमल आहेत त्यांच्यामध्ये खूप डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता. ठीक आहे, आणि जवळपास 7 मिलियन स्पीसीज अशा आहेत आपल्या पृथ्वीवर प्राण्यांच्या, हे त्या अस्तित्वात आहेत. मग सगळ्यांचा अभ्यास करणं इथं शक्य होतो का? 7 मिलियनचा होत नाही. मग आपण काय केलं, त्यांना त्यांच्या सिमिलरिटीज, बघा त्यांच्या सिमिलरिटीज आणि डिफरन्सेस यावरनं काय केलं, त्यांना आपण क्लासिफाईड करायला सुरुवात केली आहे. ठीक आहे, त्यांना आपण काय केलेलं आहे? क्लासिफाईड केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ द सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस, यांच्या आधारावर. बघा आता हे क्लासिफिकेशन आपण जे करत आलेलो आहे, याची हिस्ट्री काय आहे, याची हिस्ट्री आपण बघूया थोडक्यात. तर बघा मित्रांनो, याची हिस्ट्री आपल्याला इथं पाहायची आहे. एक चार्ट दिलाय. अरिस्टॉटलनं बघा मित्रांनो सर्वात अगोदर काय केलं होतं? क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. ठीक आहे, आता बेसिस ऑफ क्लासिफिकेशन काय होतं त्यांचं, ते म्हणजे बॉडी साईज, हॅबिट आणि हॅबिटेट, यावरनं त्यांनी काय केलं, त्यांना क्लासिफाईड करायला सुरुवात केली. म्हणजे त्याची बॉडी साईज कशी आहे, ठीक आहे, त्यांच्या सवयी कशा आहेत, ते राहतात कुठं, यावरनं त्यांनी काय केलं, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाईड केलं. याला आपण आर्टिफिशियल मेथड म्हणतो. याला काय म्हणतो आपण? आर्टिफिशियल मेथड. ठीक आहे, उदाहरणार्थ अक्वेटिक ॲनिमल किंवा टेरेस्ट्रियल ॲनिमल, अशा प्रकारे. त्यानंतर आहे डोबझॅन्स्की अँड मेयर, नंतर यांनी क्लासिफाईड केलेलं आहे. त्यांचं बेसिस ऑफ ऑर्गनायझेशन काय होतं, त्यांनी काय केलं, बॉडी ऑर्गनायझेशन. ठीक आहे, म्हणजे बॉडी कशी बनलेली आहे, कशा प्रकारे बॉडीचं स्ट्रक्चर आहे, ह्या गोष्टी त्यांनी लक्षात घेतल्या. टाईप ऑफ सेल कोणत्या प्रकारचे आहेत, क्रोमोझोम अँड बायोकेमिकल प्रोसेस, त्यांनी क्रोमोझोम आणि बायोकेमिकल प्रोसेस घेतल्या आणि त्यावरनं काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाईड केलं. याला आपण म्हणतो नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. याला आपण नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर कार्ल
ओईज यांनी काय केलं बघा, प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. बघा आता नोटोकॉर्डवर यांनी काय केलेलं आहे, क्लासिफाईड केलेलं आहे, म्हणजे प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. ठीक आहे, हे त्यांचं बेसिस ऑफ क्लासिफिकेशन होतं. याला आपण म्हणतो मेथड बेस्ड ऑन द इव्हॉल्युशन ट्रेडिशनल मेथड. ठीक आहे, ही ट्रेडिशनल मेथड होती इव्हॉल्युशनची. ठीक आहे, चला आता आपण क्लासिफिकेशन करतो, याचे फायदे काय, व्हॉट आर द बेनिफिट ऑफ दिस क्लासिफिकेशन. तर पहिलं बेनिफिट आहे मित्रांनो ते आहे स्टडी ऑफ द ॲनिमल बिकम अ कन्व्हिनियंट. तुम्हाला माहिती आहे 7 मिलियन पेक्षा जास्त ॲनिमल आपल्या अर्थवर आहेत. मग सगळ्यांचा आपण अभ्यास करू शकत नाही, पण जर त्याला आपण क्लासिफाईड केलं अकॉर्डिंग टू सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस, तर त्यावरनं जर आपण त्यांना क्लासिफाईड केलं तर त्यांची स्टडी आपण इझिली करू शकतो. ठीक आहे, हे एक बेनिफिट आहे. दुसरी काय आहे, द स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल फ्रॉम द ग्रुप हेल्प टू अंडरस्टँड अबाउट द एंटायर ॲनिमल ग्रुप. बघा जर आपण याला क्लासिफाईड केलं तर ज्या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहेत त्यांच्या सगळ्याच प्राण्यांचा अभ्यास करायची गरज नाही, फक्त एक किंवा दोन जर ॲनिमलचा जर अभ्यास केला तर सगळ्या ग्रुपची आपल्याला माहिती मिळू शकते. ठीक आहे, इट गिव्स द आयडिया अबाउट द ॲनिमल इव्हॉल्युशन. आणि हे क्लासिफिकेशन पाडल्यामुळं आपल्याला त्यांचं इव्हॉल्युशन कसं झालं याच्याबद्दल आपल्याला आयडिया मिळून जाते. ॲनिमल कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ द ग्रेट ॲक्युरसी. आणि ॲनिमल सुद्धा आपण इझिली आणि ग्रेट ॲक्युरसीने काय करू शकतो, त्याला आपण आयडेंटिफाय करू शकतो. इट हेल्प टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि त्यांचं जे काही रिलेशन आहे, ठीक आहे, काही ऑर्गॅनिझमचं दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबत जे काही रिलेशन असते ॲनिमलचं, ठीक आहे, ते आपण अंडरस्टँड करू शकतो. ठीक आहे, 6 नंबरचा इट हेल्प अंडरस्टँड द हॅबिटेट ऑफ इच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर. त्यांचं जे हॅबिटेट आहे म्हणजे जिथं आदिवासी जिथं राहतात ते समजण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि त्यांचं या नेचरमध्ये नेमका रोल काय आहे, व्हाय दे आर प्रेझेंट हिअर, ते आपण समजू शकतो. आणि लास्ट आहे इट हेल्प अंडरस्टँड द व्हेरियस अडॅप्टेशन शोन बाय द ॲनिमल. आणि जे काही अडॅप्टेशन ॲनिमलमध्ये झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, त्यांची स्टडी आपण करू शकतो, त्या गोष्टी आपण अंडरस्टँड करू शकतो बाय द हेल्प ऑफ द क्लासिफिकेशन. त्याच्यामुळे क्लासिफिकेशन करणं हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला इथं समजेल मित्रांनो. चला समोर जाऊया. त्यानंतर आहे मित्रांनो ट्रेडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता ॲनिमल क्लासिफिकेशनची ट्रेडिशनल मेथड कोणकोणती आहे तर बघा मित्रांनो, पहिली आहे ट्रेडिशनल मेथड डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द नोटोकॉर्ड द ॲनिमल किंगडम हॅज बीन डिवायडेड इंटू द 2 ग्रुप्स. आता अकॉर्डिंग टू द नोटोकॉर्ड्स म्हणजे नोटोकॉर्डनुसार जे ॲनिमल किंगडम आहे ते 2 ग्रुपमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. कोणते 2 ग्रुप आहेत, एक आहे नॉन कॉर्डेट्स, बरोबर आहे, दुसरा आहे कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. तर मित्रांनो आता इथं आपल्याला एक प्रश्न आपल्याला विचारला आहे, ते म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया नोटोकॉर्ड म्हणजे काय. आता बघा मित्रांनो जो नोटोकॉर्ड असतो हे काय आहे ते थोडक्यात बघूया. ठीक आहे, आता बघा मित्रांनो कधी तुम्ही तुमची डॉर्सल साईड बघितली का, डॉर्सल साईड म्हणजे पाठीमागची साईड आपल्या पाठ म्हणूया. ठीक आहे, आता जी पाठ असते तर या पाठामध्ये बघा मित्रांनो एक रॉड लाईक स्ट्रक्चर असते. आपल्या पाठीमागे काय असते, एक रॉड लाईक स्ट्रक्चर असते. ठीक आहे, रॉड लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि हे काय होते, हे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट पासूनच ते आपल्याला दिसायला सुरुवात होते. ठीक आहे, म्हणजे ते असते. तर त्या रॉड लाईक स्ट्रक्चरला आपण नोटोकॉर्ड म्हणत असतो. ठीक आहे, मग नोटोकॉर्ड आहे की नाही त्यावरनं ॲनिमल किंगडमचे 2 इथं पार्ट पडलेत. एक आहे नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय, तर असं आहे की याच्यामध्ये जो रॉड लाईक स्ट्रक्चर आहे आपल्या पाठीमागे, ठीक आहे, तो नसतो. आणि कॉर्डेट्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये रॉड लाईक स्ट्रक्चर असतो. या 2 गोष्टी फक्त तुम्हाला महत्वाच्या आहेत आणि ध्यानात ठेवायच्या आहेत. चला समोर जाऊया. आता बघायचं मित्रांनो नॉन कॉर्डेट्स. आता नॉन कॉर्डेट्स जे ॲनिमल असतात बघा, जे नॉन कॉर्डेट्स ॲनिमल असतात दे आर नॉट सपोर्टेड बाय द रॉड लाईक नोटोकॉर्ड. आता पाठीमागे जर बघितलं आपल्या डॉर्सल साईडला तर एक रॉड लाईक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, त्याला आपण नोटोकॉर्ड म्हणतो. ते अब्सेंट आहे कशामध्ये, नॉन कॉर्डेट्स ॲनिमलमध्ये. जे नॉन कॉर्डेट्स ॲनिमल असतात त्याच्यामध्ये जो पाठीमागचा जो डॉर्सल साईड आहे त्याला आपण डॉर्सल साईड म्हणतो, तिथं नॉन कॉर्डेट्स नसतो. ठीक आहे, आणि जे पॅरेंजिल गिल स्लिट आर अब्सेंट, त्याच्यामध्ये पॅरेंजिल जिल सुद्धा नसतात. नर कॉर्ड त्याच्यामध्ये बघा असेल तर इट इज अ वेंट्रल साईडला असतो. जर नर कॉर्ड असेल तर तो वेंट्रल साईडला असतो. आणि एक सॉलिड आणि पेअर असतो, सॉलिड आणि त्यांची जोडी असते. ठीक आहे,
हर्ड इफ प्रेझेंट, जर हर्ड जर प्रेझेंट असेल इट इज अ डॉर्सल साईडला, आणि हर्ड असेल तर डॉर्सल साईडला असते, म्हणजे त्याच्या पाठीमागच्या साईडला. ठीक आहे, याला आपण डॉर्सल साईड असं म्हणत असतो. तर बघा मित्रांनो, जे नॉन कॉर्डेट्स आहेत, ठीक आहे, नॉन कॉर्डेट्सला आपण 10 फायलामध्ये काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. किती फायलामध्ये? 10 फायलामध्ये. आता कोणकोणते आहेत ते आता बघूया. सर्वात पहिले आपल्याला दिलं आहे प्रोटोझोआ. तुम्ही प्रोटोझोआ नाव ऐकलं असेल बऱ्याच वेळा. ठीक आहे, त्यानंतर आहे पोरीफेरा. ठीक आहे, पोरीफेरा. पोरीफेरा नंतर इथं आपल्याला दिलं आहे सिलेंड्रेटा. ठीक आहे, निडारिया, प्लॅटीहेल्मेंथिस. ठीक आहे, ॲस्केहेल्मेंथिस, ॲनेलिडा, आर्थोपोडा, मोडुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डाटा. म्हणजे आपण जे नॉन कॉर्डेट्स आहेत, म्हणजे ज्याला रॉड लाईक स्ट्रक्चर नाही, त्याला आपण 10 फायलम मध्ये डिवाइड केलेलं आहे. ते आपण खाली इथं दिलेलं आहे, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर कॉर्डेट्स बघा, म्हणजे ज्यांना जो बॉडी आहे ती कॉर्डेटनं काय केलेली आहे, सपोर्ट केलेली आहे, म्हणजे काय नोटोकॉर्डनं सपोर्ट केलेली आहे. ठीक आहे, आता बघा, द बॉडी इज सपोर्टेड बाय द नोटोकॉर्ड. आता जे कॉर्डेट्स अॅनिमल असतात त्यांची जी बॉडी असते एक नोटोकॉर्डनं सपोर्ट केलेली असते. पॅरेंजिल्स, गिल, स्लिट और लंग आर प्रेझेंट फॉर द रेस्पिरेशन. आणि यांच्यामध्ये रेस्पिरेशनसाठी पॅरेंजिल्स किंवा लंग्स प्रेझेंट असतात. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. याच्या नर्व कॉर्ड प्रेझेंट असतात, पण डॉर्सल साइडला असतात, म्हणजे पाठीमागच्या बाजूला असतात. ठीक आहे, आणि इट इज अ हॉलो. ते कसे असतात? हॉलो असतात. हर्ट इज प्रेझेंट ऑन अ वेंट्रल साइड ऑफ द बॉडी. आणि जे हर्ट असते हे वेंट्रल साइडला असते. कोणत्या साइडला असते? वेंट्रल साइडला. तर ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर बघा मित्रांनो, जे नोटोकॉर्ड असतात. ठीक आहे, आता नोटोकॉर्ड काय? नोटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द एनिमल. म्हणजे अॅनिमलच्या पाठीमागे एक रॉड लाईक स्ट्रक्चर असते, ते आपल्या बॉडीला सपोर्ट करते, त्याला आपण नोटोकॉर्ड असं म्हणत असतो. इट इज कीप नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम द रिमेनिंग बॉडी. मग त्याच्यामधून जे काही नर्व टिश्यू असतात, जे आपल्या ब्रेन मधून शरीरामध्ये इकडे पसरले असतात, त्यांना बॉडीपासून वेगळं ठेवण्याचं काम कोण करत असते? हे नोटोकॉर्ड करत असते. इथं तुम्हाला दिलेलं आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉर्डेट्स. बघा, इथं मसल आहेत. नोटोकॉर्ड बघा तुम्हाला दिसतो, हा नोटोकॉर्ड, बरोबर आहे, हा आहे नोटोकॉर्ड. हे नर्व्स कोड आहेत हे. ठीक आहे, हे नर्व कोड आहे. हे गिल स्लिट आहे, हे माउथ आहे, एनल्स आहे, टेल फिन आहे. या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे, ही डायग्राम सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकते. तर बघा मित्रांनो, जे आता कॉर्डेट्स आहेत बघा, जे म्हणजे ज्यांना रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, त्यांना जर आपण क्लासिफाईड करण्याचं ठरवलं, ठीक आहे, त्यांना आपण त्याचा एक ग्रुप तयार केला आपण. ठीक आहे, ग्रुप टुगेदर इन अ सिंगल फायलम अँड द नेम ऑफ द फायलम इज द फायलम कॉर्डेट्स. आता सगळ्याला एका ग्रुपमध्ये आपण टाकले, त्याला आपण नाव दिलेलं आहे कॉर्डेटा. ठीक आहे, आता हे फायलम जे आहे, या फायलमला आपण काय केलं आहे, 3 याच्यामध्ये सब डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, सब फायलम म्हणूया त्याला. काय केलं आहे? 3 याच्यामध्ये. एक आहे मग त्याच्यामध्ये युरोकॉर्डेटा. ठीक आहे, युरोकॉर्डेटा. नंतर आहे सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा. अशा 3 याच्यामध्ये आपण जे कॉर्डेट असतात त्यांना क्लासिफाईड केलं किंवा ते सब फायलम केलेलं आहे. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आता हे सब फायलम आहेत व्हर्टेब्रेटा आहे. याला आपण काय केलं आहे, फर्दर म्हणजे पुन्हा याला आपण 6 क्लासेसमध्ये डिवाइड केलं आहे. किती क्लासेसमध्ये? 6 क्लासेसमध्ये. म्हणजे ध्यानात ठेवा, कॉर्डेट्सला आपण काय केलंय, फायलम कॉर्डेटमध्ये एक ग्रुप तयार केला. कशाचा? कॉर्डेट्सचा. त्याच्यामध्ये 3 सब फायलम केले. कोणते आहे? एक आहे युरोकॉर्डेट्स, दुसरा आहे सेफॅलोकॉर्डेट आणि तिसरा आहे व्हर्टेब्रेटा. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जे व्हर्टेब्रेटा आहे, व्हर्टेब्रेटाला काय केलं आपण, पुन्हा क्लासिफाईड केलेलं आहे 6 क्लासेसमध्ये. ती क्लासेस कोणकोणते आहेत? ते आहे सायक्लोस्टोमॅटा, ठीक आहे, फिसेस, नंतर आहे ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज आणि मेमेलिया, ह्या क्लासेसमध्ये. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. तर बघा मित्रांनो, जे किंगडम ॲनिमेलिया आहे, आपल्याला बघायचं किंगडम ॲनिमेलिया. याच्यामध्ये सर्व ॲनिमल येतात. जे ॲनिमल असतात त्याला आपण 2 याच्यामध्ये क्लासिफाईड केलेलं आहे, सब किंगडम म्हणूया. ॲनिमेलिया हे किंगडम झालं, त्याला आपण 2 सब किंगडम मध्ये काय केलं आहे, क्लासिफाईड केलं आहे. एक आहे नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय आहे, की त्यांना पाठीचा जो सपोर्ट असतो, रॉड लाईक स्ट्रक्चर, ते इथं काय असतो, अब्सेन्स असतो. इथं काय असतो, अब्सेन्स असतो.
सब किंगडम दुसरं आहे ते आहे कॉर्डेट्स. कॉर्डेट्स मध्ये जो पाठीचा कणा म्हणूया किंवा जो आपण रॉड लाईक स्ट्रक्चर आहे डॉर्सल साईडला ते काय असते प्रेझेंट असते. ते काय असते प्रेझेंट असते. ठीक आहे. आता सर्वात अगोदर बघूया आपण नॉन कॉर्डेट्स. आता नॉन कॉर्डेट्स मध्ये जे काही अॅनिमल इथं आपल्याला दिले ॲनिमल म्हणूया ते फायलम दिले आहे. ते फायलम कोणकोणते आहेत तर बघा मित्रांनो जे फायलम इथं आपल्याला दिले आहेत ते आहेत प्रोटोझोआ, फोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मेंथिस, त्यानंतर आहे अशोहेल्मेंथिस, ॲनेलिडा, ऑर्थोपोडा, मोलुस्का, एकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा. ठीक आहे. हे गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या. हे झालं नॉन कॉर्डेट्स, मग त्यांना पाठीला सपोर्ट नाही आहे. त्यानंतर बघा कॉर्डेट्स याच्यामध्ये फायलम आहे कॉर्डेट्स. बघा किंगडम, सब फायलम, किंगडम. ठीक आहे. सब किंगडम फायलम नाही, सब किंगडम कॉर्डेटा. त्याच्यामध्ये फायलम आहे कॉर्डेट्स. त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये आहे युरोकॉर्डेटा. ठीक आहे. सेफॅलोकॉर्डेटा आणि वर्टेब्रेटा. हे 3 काय सब फायलम आहेत. ठीक आहे. आणि या 3 सब फायलम मधून जे वर्टेब्रेटा आहे याला पुन्हा 6 क्लासमध्ये क्लासिफाईड करण्यात कोणकोणते आहे सायक्लोस्टोमॅटा आहे, पिसेस आहे, एम्फिबिया आहे, रेप्टिलिया आहे, एव्ज आहे आणि मॅमेलिया आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं ध्यानात ठेवायच्या आहेत. बघा मित्रांनो दिस सिस्टीम ऑफ एनिमल क्लासिफाईड वॉज इन द प्रॅक्टिकल टिल नाव. हाऊएव्हर नाउडे अ न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज फॉलो. आतापर्यंत ही सिस्टीम फॉलो करण्यात आली होती क्लासिफाईड करण्यासाठी, पण आता एक नवीन सिस्टीम आता फॉलो करण्यात येत आहे. वी विल स्टडी दिस न्यू सिस्टीम ऑफ एनिमल क्लासिफिकेशन इन अ ब्रीफ. आता आपल्याला काय करायचं आहे या जी नवीन सिस्टीम आहे तिचा थोडक्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. ॲट द प्रेझेन्स अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ रॉबर्ट विटाकर. आता रॉबर्ट विटाकर यांनी काय केलेलं आहे जे ॲनिमल आहेत, ठीक आहे, जे ॲनिमल म्हणण्यापेक्षा किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणा त्यांना 5 किंगडम मध्ये क्लासिफाईड केलेलं आहे. किती किंगडम मध्ये 5 किंगडम मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन अ किंगडम ॲनिमेलिया. जसं की आपण काय केलं होतं मित्रांनो की ॲनिमेलियामध्ये जेवढे काही ॲनिमल आले ते काय केलं होतं आपण युनिसेल्युलर वेगळे काढले होते आणि मल्टीसेल्युलर वेगळे काढले होते. पण यांनी काय केलं जे मल्टीसेल्युलर आहेत ठीक आहे आणि जे सगळे जे मल्टीसेल्युलर आहेत ते सगळे त्यांनी ॲनिमेलियामध्ये घेतले आहे. ठीक आहे. हे ध्यानात ठेवायचं फक्त. ही सिस्टीम आहे ही कशावर बेस आहे तर ही आहे बॉडी ऑर्गनायझेशनवर बेस, बॉडी सिमिट्रीवर बेस आहे, बॉडी कॅव्हिटीवर बेस आहे आणि जर्मिनल लेअरवर बेस आहे. ठीक आहे. आता सेगमेंटेशन. आता बॉडी ऑर्गनायझेशन काय आहे, बॉडी सिमिट्री काय आहे, बॉडी कॅव्हिटी काय आहे, जर्मिनल लेअर काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. चला आता न्यू जो क्रायटेरिया आहे, न्यू क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशनसाठी जो काही न्यू क्रायटेरिया आहे तो कोणकोणता आहे तर तो पहिला क्रायटेरिया आहे ते आहे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव अ सिंगल सेल. तुम्हाला माहिती आहे की जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात हे कसे असतात, युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम असतात हे कसे असतात सिंगल सेल. म्हणजे याच्यामध्ये सिंगल सेल असतात आणि सिंगल सेलमध्ये सर्व त्याच्या ज्या प्रोसेसेस आहेत ठीक आहे, जे काही प्रोसेस आहेत त्या सर्व सिंगल सेलमध्येच होत असतात. ठीक आहे. बट मल्टीसेल्युलर जे ऑर्गॅनिझम असतात किंवा ॲनिमल असतात त्यांच्यामध्ये खूप सारे सेल असतात आणि यांच्यामध्ये काय असतात एक जे सेल पासून टिश्यू फॉर्म होतात, त्या टिश्यू पासून ऑर्गन फॉर्म होते, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम फॉर्म होते, असं असते मल्टी सेल्युलर मध्ये. ठीक आहे. चला आता ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन बघूया. तर आहे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. आता प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय तर याच्यामध्ये बॉडी मेड ऑफ ओनली द प्रोटोप्लाझम. आता याच्यामध्ये जी बॉडी आहे ती प्रोटोप्लाझम पासून बनलेली आहे. ठीक आहे. आणि युनिसेल्युलर मध्ये जेवढे काय ॲनिमल आहेत युनिसेल्युलर म्हणजे एकविषीय प्रोटोझोआ आहे, त्यानंतर अमिबा आहे, हे सर्व या प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन मध्ये येत असतात. तर याच्यामध्ये कसे असतात मित्रांनो युनिसेल्युलर ॲनिमल मध्ये काय असते सिंगल सेलमध्ये युनिसेल्युलर सेलमध्ये काय असते किंवा जे युनिसेल्युलर ॲनिमल असतात त्यांच्या सिंगल सेलमध्ये ऑल ॲक्शन म्हणा किंवा ऑल प्रोसेस त्या सेलमध्ये होत असतात. ठीक आहे. म्हणजे जे काही क्रिया आहेत ते एका सेलमध्ये होत असते. मग अशा ऑर्गनायझेशनला ठीक आहे अशा ऑर्गनायझेशनला आपण म्हणत असतो प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे.
जेवढे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे सर्व याच्यामध्ये येत असतात. त्यानंतर आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय? मेनी सेल आर प्रेझेंट बट टिश्यू आर नॉट फॉर्म. आता याच्यामध्ये काय कसे असतात की मेनी सेल आर प्रेझेंट, सेल तर प्रेझेंट आहेत पण त्या सेल पासून टिश्यू फॉर्म नाही झाला. तिथे टिश्यू फॉर्म झाला का त्या सेल पासून? तर नाही. तर अशा जे ऑर्गनायझेशन असते किंवा असं जे स्ट्रक्चर असते सेलचं, त्याला आपण म्हणत असतो सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. याचं एक्झाम्पल एक फायलम दिलं ते म्हणजे पोरीफेरा. ठीक आहे. आता नंतरच आहे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. आता याच्यामध्ये काय असतात की सेल परफॉर्मिंग अ सिमिलर फंक्शन फॉर्म द टिश्यू. आता जे सेल काय असतात त्यांच्यापासून टिश्यू फॉर्म होतो. ठीक आहे. आणि ते टिश्यू काय करतात तर त्यांच्या जे बॉडीमध्ये जे काही फंक्शन असतात ते कॅरी आउट करतात. म्हणजे सेल पासून टिश्यू बनायचे आणि टिश्यू पासून बाकी जे क्रिया आहेत त्या तिथं कॅरीड आउट होतात. म्हणजे याला आपण म्हणत असतो सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. याचं एक्झाम्पल एक फायलम आहे ते म्हणजे निडारिया. म्हणजे निडारियामध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम येतात ते सर्व कसे असतात? सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशनचे असतात. त्यानंतर आहे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन याच्यामध्ये काय असतात? टिश्यू असतात ऑर्गनाइज टू फॉर्म द सम ऑर्गन. आता काय असतात? सेल पासून टिश्यू बनले आणि या टिश्यू पासून काय बनलेले आहेत? काही ऑर्गन बनलेले आहेत. या टिश्यू पासून काय बनलेले आहेत? काही ऑर्गन बनलेले आहेत. आणि हे ऑर्गन काय करतात? ठीक आहे. या ऑर्गन पासून काय करतात? काही तिथं फंक्शन होतात. ठीक आहे. पण या ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम फॉर्म होत नाही. या ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम फॉर्म होते का? तर होत नाही. याच्यामध्ये एक्झाम्पल येते फ्लॅटवॉर्मचं. फ्लॅटवॉर्म तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन याच्यामध्ये काय असते की डिफरंट ऑर्गन फॉर्म ऑर्गन सिस्टीम. म्हणजे काय होते की जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत त्याच्यापासून एक ऑर्गन सिस्टीम तयार होते. ठीक आहे. टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन ऑफ द बॉडी. म्हणजे एखादी बघा आपल्या शरीरामध्ये सेल आहेत, सेल पासून टिश्यू बनले. आपल्या शरीरामध्ये काय सेल आहेत, त्या सेल पासून काय बनले? टिश्यू बनले. टिश्यू पासून काय बनले? ऑर्गन्स बनले. या ऑर्गन पासून काय बनलं? ऑर्गन सिस्टीम बनली. बरोबर आहे. म्हणजे ह्या ऑर्गन पासून एक ऑर्गन सिस्टीम बनते. नंतर त्या ऑर्गन सिस्टीम काय करते? आपली त्याची जी स्पेसिफिक फंक्शन आहेत, जे कार्य आहे ती पार पडते. याला आपण म्हणत असतो ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर याचं एक्झाम्पल आहे ह्युमन बिंग्स. म्हणजे आपल्यामध्ये ही सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. चला समोर जाऊया. त्यानंतर ऑब्झर्व बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ द ह्युमन हॅज बीन शोन इन द फॉलोइंग फिगर. आता आपल्याला जी काही नावं दिल्यात ही आपल्या इथं याची नावं इथं द्यायची आपल्याला. तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला दिसेल हे आहे ब्रेन. हे काय आहे? ब्रेन. बरोबर आहे. इथं दिसेल तुम्हाला, याला माउथ म्हणू आपण. MOUTH माउथ. ठीक आहे. हे आहे इथं लंग. हा लंग आहे. त्यानंतर इथं लिव्हर. हे तुम्ही लिहून घ्या. हे हार्ट. हे बोन. ठीक आहे. इथं तुम्हाला दिसेल की किडनी आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हे काय? ब्लड व्हेसल. तुम्ही ब्लड व्हेसल लिहू शकता. ब्लड व्हेसल. ही थाई आहे. THIGH थाई. त्यानंतर हे काय आहे? क्वाड्रिसेप. हे मांडीचे स्नायू. क्वाड्रिसेप याला आपण क्वाड्रिसेप म्हणत असतो. म्हणजे जे मांडीचे जे स्नायू असतात त्याला आपण क्वाड्रिसेप्स म्हणत असतो. ठीक आहे. ते सर्व तुम्ही राईट डाऊन करून घ्या. आणि मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो सबस्क्राईब करणं ही तुमची जिम्मेदारी आहे, कारण आम्ही इतके चांगले व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला समोर आता बघायचं आपल्याला बॉडी सिमेट्री. आता बॉडी सिमेट्री म्हणजे काय? इमॅजिनरी सेन्स. बघा एक आपली कल्पना करायची आहे की इफ द बॉडी ऑफ एनी ॲनिमल इज कट थ्रू अ इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ अ बॉडी. म्हणजे आपली जी बॉडी आहे जर हिला इमॅजिनरी ॲक्सिस जर आपण बघितलं, एक इमॅजिनरी ॲक्सिस म्हणून कट करायचं आपल्या बॉडीला. ठीक आहे. इट मे प्रोड्यूस और इट मे नॉट प्रोड्यूस टू इक्वल हाफ्स. म्हणजे जी बॉडी ज्यावेळेस आपण याला एखाद्या इमॅजिनरी ॲक्सिस म्हणून जर कट केलं तर तिचे 2 इक्वल पार्ट झाले किंवा नाही झाले
यावर आपण बॉडी सिमेट्री आपण ठरवू शकतो. डिपेंडिंग अपॉन दिस प्रॉपर्टी देअर आर डिफरंट टाइप ऑफ ॲनिमल बॉडीज. आता यावरून आपण वेगवेगळ्या तिथं काय करू शकतो, त्याची क्लासिफाईड करू शकतो ॲनिमलला. बघा आता ॲनिमल आहे, ॲनिमलला जर आपण ह्या ॲक्सिसमध्ये जर कट केलं, ठीक आहे, तर त्याचे दोन भाग होतात. हा इकडला एक भाग, दुसरा हा भाग. दोन्ही भाग कसे आहेत, इक्वल आहेत, बरोबर आहे, इक्वल आहेत. म्हणजे याला आपण म्हणूया बायलॅटरल सिमेट्री. याला काय म्हणणार आपण, बायलॅटरल सिमेट्री. इथं तुम्हाला अमिबा दिसतोय, या अमिबाला जर आपण असं कट केलं तर याचे इक्वल पार्ट होतील का, होणार नाहीत, कारण अमिबाला कुठलाही स्पेसिफिक शेप नसतो. जर याला आपण असं कट केलं तर होईल का, नाही होणार. असं कट केलं तर होणार नाही, म्हणजे याला कुठलाच शेप नाही, याला आपण असिमेट्रिकल म्हणत असतो. काय म्हणत असतो, असिमेट्रिकल. ज्याचे आपण इक्वल पार्ट करू शकत नाही त्याला आपण असिमेट्रिकल असं म्हणतो. ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायचं, असिमेट्रिकल, ठीक आहे. इथं आहे सिमेट्रिकल. जर आपण आपल्या या बॉडीला जर हॉरिझॉन्टल कट केलं तर इक्वल पार्ट होतील का, नाही होणार. फक्त आपण याला एक व्हर्टिकल इमेजरी ऍक्सिस म्हणून कट करू शकतो. चला त्यानंतर आहे असिमेट्रिकल बॉडी. आताच आपण बघितलं, इन केस ऑफ सच अ बॉडी देअर इज नो एनी सच अ इमॅजिनरी ऍक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हार्स. म्हणजे आपल्या एखाद्या बॉडीला कुठलाच जर बॉडी एखाद्या ॲनिमलची जर बघितली तर त्याला ऍक्सिस नसतो. ऍक्सिस नसतो म्हणजे जे इमॅजिनरी ऍक्सिस, जे आपण कल्पना केलेला ऍक्सिस आहे तो नसतो. त्याच्यामुळे त्याचे इक्वल हाफ पार्ट, ठीक आहे, त्याचे इक्वल हाफ पार्ट होऊ शकत नाही. इक्वल हाफ पार्ट होतील का, तर होणार नाहीत. मग अशाला आपण असिमेट्रिकल बॉडी म्हणत असतो. काय म्हणत असतो, असिमेट्रिकल बॉडी, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये एक दिलेलं आहे रेडियल सिमेट्रिकल. आता रेडियल सिमेट्री म्हणजे काय, अशी बॉडी की त्याला एकापेक्षा जास्त काय असतात, ऍक्सिस असतात, किंवा एकापेक्षा जास्त त्याला काय म्हणूया आपण प्लेन असतात. जर त्याच्यावरून जर कट केलं तर त्याचे जास्त भाग होतात. बघा, इन दिस टाइप ऑफ बॉडी द इमॅजिनरी cut passes through the central axis of the body, but any plane body it gives two equal halves. For example, starfish, in case of the animal there are 5 different planes passing through the central axis of the body through which can we get the equal parts. आता सेंट्रल ऍक्सिस म्हणल्यानंतर काय म्हणूया, आपण सेंट्रल ऍक्सिस म्हणजे काय, व्हर्टिकल सेंट्रल ऍक्सिस. आणि जर याला आपण जर मित्रांनो बघा असं कट केलं तर कट करू शकतो, याचे इक्वल पार्ट होतात. असं जर कट केलं तर हे इक्वल इकडले पार्ट होतात. असं जर कट केलं तर इकडले दोन इक्वल पार्ट होतात. असं जर कट केलं तर इक्वल, म्हणजे त्याला काय 5 प्लेन आहेत, ठीक आहे, 5 काय आहेत, प्लेन आहेत कट करण्यासाठी, ठीक आहे. मग अशाला आपण रेडियल सिमेट्री म्हणत असतो. म्हणजे एकापेक्षा जास्त इमॅजिनरी ऍक्सिस असणं किंवा त्याच्यामधून कट केलं तर त्याचे इक्वल पार्ट होतात, त्याला पण याला म्हणत असतो आपण रेडियल सिमेट्री. नंतर आहे बायलॅटरल सिमेट्री. म्हणजे काय, जर बघितलं तुम्ही एखादी ॲनिमलची बॉडी, ती जर इक्वल पार्टमध्ये कट होत असेल, किती पार्टमध्ये, फक्त 2 पार्टमध्ये, ठीक आहे, याला दुसरा ऍक्सिस नाही आहे. बघा ही बॉडी आहे, हा एक पार्ट इक्वल आहे आणि दुसरा हा पार्ट, हे दोन पार्ट एकमेकाला इक्वल आहेत. पण याला आपण हॉरिझॉन्टल जर कट केलं तर ह्याचे इक्वल पार्ट होईल का, हा आणि हा होणार नाही, हा इक्वल पार्ट होणार नाही. म्हणजे फक्त याला एकच इमॅजिनरी ऍक्सिस आहे, ठीक आहे, ओनली वन इमॅजिनरी ऍक्सिस, ठीक आहे, फक्त एकच इमॅजिनरी ऍक्सिस आहे. म्हणून अशाला आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणत असतो, ठीक आहे. त्यानंतर आहे जर्मिनल लेयर्स. बघा आता जर्मिनल लेयर म्हणजे काय बघा मित्रांनो. आता जर्मिनल लेयर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असते, ठीक आहे, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, त्यावेळेस काय होत असते, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असताना जे ऑर्गॅनिझम आहेत, कोणकोणते, जे मल्टीसेल्युलर आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होते, सुरुवातीला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये काही लेयर तयार होत असतात, ठीक आहे, लेयर. त्याच्यामध्ये कोणकोणते लेयर तर आहे, एंडोडर्म आहे, एक्टोडर्म आहे व मिझोडर्म, हे लेयर त्याच्यामध्ये तयार होतात. तर काही ॲनिमलमध्ये फक्त 2च लेयर असतात आणि काही ॲनिमलमध्ये 3 लेयर असतात, ठीक आहे. इथे आहे डायप्लोब्लास्टिक. आता डायप्लोब्लास्टिक मध्ये फक्त 2च लेयर असतात. डाय म्हणजे काय, 2. डायप्लोब्लास्टिक मध्ये 2 लेयर असतात. 2 जर्मिनल लेयर्स कोणकोणते असतात, एक असतो एक्टोडर्म आणि दुसरे असते एंडोडर्म. एक्टोडर्म आणि एंडोडर्म फक्त 2च लेयर असतात, ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायच्या आहेत. नंतर ट्रायपोब्लास्टिक मध्ये 3 लेयर कोणकोणत्या, एक्टोडर्म, मिझोडर्म अँड एंडोडर्म. बघा मित्रांनो, सर्वात जो आतला भाग दिसतो तुम्हाला, हा आहे एंडोडर्म. एंडो म्हणजे काय, आतमध्ये असणारा, ठीक आहे. त्यानंतर आहे एक्टो. एक्टो म्हणजे काय, बाहेर असलेला. एक्टोचा अर्थ काय होत असतो, बाहेर. एक्टोडर्म म्हणजे बाहेर असलेला, हा,
ठीक आहे. आणि मिझोडम म्हणजे काय आहे, तर मिझोडम हा मधामध्ये असतो, ठीक आहे. पण काही ऑर्गॅनिझम मध्ये मिझोडम नसतो, काही ऑर्गॅनिझम मध्ये मिझोडम असतो का, नाही. ज्याच्यामध्ये डायपोप्लास्टिक आहे त्याच्यामध्ये दोनच असतात, एक असतो एक्टो आणि दुसरा असते एंडो, ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. चला समोर. त्यानंतर आहे बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय, त्याला आपण सिलोम म्हणतो. सिलोम. कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन्स इज कॉल्ड द बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम. म्हणजे आपली जी इंटरनल ऑर्गन्स आहे, ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये, आणि जी आपली बॉडी आहे यांच्यामध्ये जे काही स्पेस आहे किंवा जी जागा आहे, ठीक आहे, आपली जी बॉडी कॅव्हिटी म्हणतो त्याला आपण, म्हणजे इंटरनल ऑर्गन्स, ठीक आहे, आणि आपली बॉडी याच्यामध्ये जे काही स्पेस आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जे काही स्पेस आहे त्याला आपण म्हणत असतो बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम. त्याच्यामध्ये आहे युसिलोमेट. बघा आता युसिलोमेटचा अर्थ काय होतो असतो, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट ड्युरिंग द इनिशियल एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट पिरियड. बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म आयदर म्युझोडम ऑर गट. म्हणजे ज्यावेळेस एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होते त्यावेळेस बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते, त्यावेळेस असते. आणि ती कशी असते, म्युझोडम किंवा गट, ठीक आहे. ती काय असते, म्युझोडम किंवा इथं ऑर आहे, म्युझोडम ऑर गट. मग कशापासून ती बनलेली असते, म्युझोडम किंवा गट. जसं की आपण बघितलं अगोदरच्या याच्यामध्ये लेअर आपण बघितल्या, त्याच्यामध्ये म्युझोडम होती, ठीक आहे, त्या प्रकारे. त्यानंतर आहे, दाखव तुम्हाला एक मिनिट. तर बघा इथं म्युझोडम, मग ही एक कॅव्हिटी, ती कशापासून बनली आहे, म्युझोडम. काय आहे, म्युझोडम, ठीक आहे, ध्यान ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो, ऑल ॲनिमल्स फायला फ्रॉम ॲनेलिडा टू द हायर फायला. म्हणजे ॲनेलिडा पासून ते त्याच्यावर जे ॲनिमल आहेत, ठीक आहे, त्या फायलम मध्ये ते सर्व कसे असतात, त्यांच्यामध्ये ही आपल्याला बॉडी कॅव्हिटी पाहायला मिळते. असिलोमेट म्हणजे काय, असिलोमेट अब्सेन्स ऑफ सिलोम. अब्सेन्स ऑफ सिलोम म्हणजे असिलोमेट मध्ये काय आहे, जी बॉडी कॅव्हिटी आहे ही काय असते, अब्सेंट असते. जी बॉडी कॅव्हिटी असते ही काय असते, अब्सेंट, म्हणजे तिथं प्रेझेंट नसते. एक्झाम्पल आहे पोरीफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिंथिस. या सगळ्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसते. पण जर ॲनेलिडा पासून जर आपण हायर फायलम बघितलं, ॲनेलिडा पासून जसं की आर्थ्रोपोड आहे, मोलुस्का आहे, इकायनोडर्मेट आहे, हेमिकॉर्डेट आहे, कॉर्डेट आहे, याच्यामध्ये आपल्याला काय, हे सर्व गोष्टी आपल्या इथं पाहायला मिळतात. त्यानंतर आहे सिडोसिलोमेट. सिडोसिलोमेट म्हणजे काय, द बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट बट इट इज नॉट फॉर्म बाय द म्युझोडम ऑर गट, हेन्स इट इज नॉट अ ट्रू सिलोम. बघा आता सिडोसिलोमेटचा अर्थ काय होतो असतो, की बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते, पण ती म्युझोडम किंवा गट फॉर्म करत नाही. बघा बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे पण ती म्युझोडम किंवा गट फॉर्म करत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इट इज नॉट अ ट्रू सिलोम. त्याला आपण ट्रू सिलोम म्हणत नाही, म्हणजे ती बॉडी कॅव्हिटी तिथं ऍक्च्युअली नाही आहे, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, सिडोसिलोमेट, ठीक आहे. एक्झाम्पल आहे याचं अश्केहेल्मिंथिस, ठीक आहे, ठीक आहे, ध्यानात ठेवा, अश्केहेल्मिंथिस. त्यानंतर बघा मित्रांनो, बॉडी सेगमेंटेशन. बॉडी सेगमेंटेशन म्हणजे काय, इफ द बॉडी ऑफ एनिमल इज डिवायडेड इंटू स्मॉल सिमिलर युनिट देन सच अ बॉडी कॉल सेगमेंटेड बॉडी. म्हणजे एखादी बॉडी जर स्मॉल युनिटमध्ये जर डिवाइड करण्यात आली असेल तर त्याला आपण सेगमेंटेड बॉडी म्हणतो, ठीक आहे. इच युनिट इज कॉल्ड ॲज अ सेगमेंट, आणि प्रत्येक युनिटला आपण सेगमेंट म्हणतो. बघा आता एखादा ॲनिमल आहे अशा प्रकारे, ठीक आहे, त्याची बॉडी हे इक्वल सेगमेंटमध्ये काय केली, आपण सेगमेंट पाडलेले आहेत, ठीक आहे, त्याला डिवाइड केलेलं आहे. मग एका सेगमेंट जो पार्ट आहे, एका युनिटला काय म्हणणार आपण, सेगमेंट. एकाला काय म्हणणार, सेगमेंट. एक्झाम्पल आहे अर्थवॉर्म. अर्थवॉर्म जर बघितला तर त्याच्यावर तुम्हाला सेगमेंट दिसतात, ठीक आहे. आता अर्थवॉर्म फ्रॉम फायलम ॲनेलिडा. आता ॲनेलिडामध्ये जे काही ॲनिमल येतात त्या सर्वांच्या याच्यावर सेगमेंटेड बॉडी आपल्याला पाहायला मिळते. बघा मित्रांनो, आतापासून इथपर्यंत आपण काय शिकलो. आता ॲनिमेलिया म्हणजे जे काही ॲनिमल आहेत, फक्त ॲनिमलचं क्लासिफिकेशन आपण बघतोय, प्लांट्स नाही. आता बघा ॲनिमेलिया, बरोबर आहे, ॲनिमेलियामध्ये सर्व प्राणी येतात, पण कोणते, मल्टी सेल्युलर आहे. बघा आता जे ॲनिमल आहेत, बघा किंगडम काय आहे, ॲनिमेलिया, आणि याच्यामध्ये सर्व मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, आणि विदाऊट सेल वॉल. जे मल्टी सेल्युलर असतात त्याच्यामध्ये सेल वॉल नसते, हे ध्यानात ठेवायचं, ठीक आहे.
आता जे किंगडम आहे ॲनिमल याला आपण दोन याच्यामध्ये काय केलं, डिवाइड केलं आहे अकॉर्डिंग टू द बॉडी ऑर्गनायझेशन. एक आहे सेल्युलर ग्रेड, बरोबर आहे, सेल्युलर ग्रेड याच्यामध्ये फक्त युनिसेल्युलर आपल्याला पाहायला मिळतात, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. नंतर आहे टिश्यू, ऑर्गन सिस्टीम ग्रेड, हे त्याच्यामध्ये आपण काय पाडले होते, बॉडी ऑर्गनायझेशन आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आहे बॉडी सिमेट्री, म्हणजे बॉडीच्या सिमेट्रीनुसार, म्हणजे त्याचे आपण इक्वल दोन हाफ पार्ट करू शकतो की नाही, त्याच्यामध्ये आहे असिमेट्रिकल बॉडी, म्हणजे दोन पार्ट करू शकत नाही. रेडियल सिमेट्री म्हणजे त्याच्या दोन पेक्षा जास्त आपण त्याला ऍक्सिस मधून किंवा इमॅजिन ऍक्सिस मधून त्याला कट करू शकतो. बायलॅटरल म्हणजे काय, फक्त त्याला एकच ऍक्सिस असतो, एकच त्याला ऍक्सिस असतो, त्याच्यामध्ये फक्त त्याला आपण दोनच पार्ट करू शकतो. त्यानंतर आहे बॉडी कॅव्हिटी, असिलोमेट आहे, ठीक आहे. जे असिमेट्रिकल बॉडी असते, ठीक आहे, जे सेल्युलर ग्रेड मध्ये येतात, ठीक आहे, ते असिलोमेट असतात. असिलोमेट म्हणजे काय, त्याच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते, ठीक आहे, बॉडी कॅव्हिटी त्याच्यामध्ये कशी असते, त्याच्यामध्ये अब्सेंट असते. त्याच्यामध्ये पोरिफेरा आहे. त्यानंतर रेडियल सिमेट्रीमध्ये सुद्धा असिलोमेट येते, त्याच्यामध्ये निडारी आहे. त्यानंतर बायलॅटरल मध्ये असिलोमेट सुद्धा आहे, सिडोसिलोमेट सुद्धा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी असते पण म्युझिडम किंवा गट फॉर्म झालेला नसतो. त्यानंतर आहे युसिलोमेट, ठीक आहे, याच्यामध्ये सर्व नाव दिले आहेत, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय दिलं आहे, प्लॅटी हेल्मेंथिस आहे, अशी हेल्मेंथिस आहे, ॲनालिडा आहे, आर्थोपोडा आहे, मोलुस्का आहे, इकायनोडर्मेट आहे, हेमिकॉर्डेटा आहे व कॉर्डेटा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही मित्रांनो ध्यानात ठेवा. चला समोर जाऊ, म्हणजे आपण कशा प्रकारे ॲनिमल करत आलो बघा. एक आहे बॉडी ऑर्गनायझेशन, हे क्रायटेरिया आपण यूज केला. बॉडी ऑर्गनायझेशन क्रायटेरिया झाल्यानंतर आपण बॉडी सिमेट्रीचा क्रायटेरिया यूज केला. बॉडी सिमेट्रीचा झाल्यानंतर बॉडी कॅव्हिटीचा यूज केला आणि नंतर फायलम. नंतर काय केलं, फायलम. तर ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. हा चार्ट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. हा मोस्ट IMP आहे, याला नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे मित्रांनो. चला आता जाऊया आपल्या बुक कडे. तर मित्रांनो आपण सर्व क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. आता त्या क्लासिफिकेशन मध्ये जे फायलम दिलेले आहेत, ठीक आहे, तर फायलमचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे थोडका. त्याच्यामध्ये कोणकोणते ॲनिमल येतात, ठीक आहे, ते कशा प्रकारे त्यांची बॉडी असते किंवा कशा प्रकारे त्यांचं स्ट्रक्चर असते हे आपल्याला बघायचं आहे. सर्वात अगोदर दिलेला आपल्याला पोरिफेरा. आता पोरिफेरा जो असतो, ठीक आहे, याची जी बॉडी कशी असते, एक सिंपल बॉडी असते, प्लेन बॉडी असते आणि एक स्पॉन्जी टाईप बॉडी असते, ठीक आहे, म्हणून याला आपण स्पॉन्जिस असं म्हणत असतो, ठीक आहे, ध्यानात ठेवायचं आहे. आणि त्याच्या शरीरावर काय असतात, न्यूमेरस पोर असतात, म्हणजे पोर म्हणजे छोटे छोटे छिद्र असतात खूप सारे, ठीक आहे. आता हे छिद्र असतात त्याला ओस्टिया आणि ऑस्कुला असे म्हणतात. बघा या शरीरावर तुम्हाला हे छिद्र दिसतात, इथं दिसतं तुम्हाला, बघा मी तुम्हाला दाखवतो हे, ठीक आहे, त्याला आपण ओस्टिया आणि ओस्कुला म्हणतो. आता ओस्टिया आणि ओस्कुलाचा उपयोग कशासाठी होतो, तर अन्न ग्रहण करण्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस तो, आता हे काय करत असतो, पोरिफेरामध्ये जे अॅनिमल असतात, ठीक आहे, ठीक आहे, आता ते काय करतात, ते स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर जगतात, म्हणजे जे पाण्यामध्ये आढळतात हे सर्व, ठीक आहे. आणि ज्यावेळेस पाण्यामध्ये छोटे छोटे ऑर्गॅनिझम असतात ते काय करतात, ते पाणी घेतात त्याच्या शरीरामध्ये ओस्टिलाच्या मार्फत, ठीक आहे, ओस्टिलाच्या मार्फत ते घेतात आणि घेतल्यानंतर त्याचे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ते कन्झ्युम करतात आणि ओस्कुला मार्फत ते नंतर त्या पाण्याला बाहेर टाकतात. बघा, आणि हे ॲनिमल असतात हे अक्वॅटिक ॲनिमल असतात. अक्वॅटिक म्हणजे काय, पाण्यामध्ये हे आढळतात. मोस्ट ऑफ द मरीन आर फ्यू आर द फ्रेश वॉटर वेलर्स, म्हणजे हे मरीन वॉटरमध्ये सोबतच फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा आपल्याला हे सापडतात. हे गोष्टी ध्यानात ठेवायच्या. यांची जी बॉडी आहे कशी आहे, असिमेट्रिकल बॉडी आहे. म्हणजे असिमेट्रिकल म्हणजे काय, यांची आपण बॉडीचे दोन इक्वल पार्ट करू शकत नाही, म्हणजे त्याला आपण इमॅजिनरी जो ऍक्सिस असतो, ठीक आहे, ते यांना नाही आहे, ठीक आहे. आता बघा, आणि यांची जी बॉडी असते याला स्पेशल टाइप ऑफ सेल असतो, याला आपण कॉलर सेल म्हणतो. काय म्हणतो, कॉलर सेल, ठीक आहे. आणि यांची जी बॉडी असते ही कशाला अटॅच असते, टू सबस्टॅटमला अटॅच असते. त्यांच्यामुळे दे डू नॉट शो द लोकोमोशन, त्यांच्यामुळे ते हालचाल करू शकत नाही. त्यांच्यामुळे हालचाल करू शकत का, लोकोमोशन करू शकत का नाही, ठीक आहे. म्हणून त्याला आपण सेडेंटरी ॲनिमल असे सुद्धा म्हणतो. त्यांची बॉडी कशी असते, एक स्पॉन्जी बॉडी असते, सपोर्टेड बाय द स्पिक्युअल्स. बघा, त्यांची बॉडी एक स्पिक्युअल्स किंवा त्या स्पायक्युल सुद्धा आपण म्हणतो, किंवा स्पॉन्जिन असते, त्याने सपोर्ट केलेली असते फायबरनं. आणि हे स्पिक्युअल जे असतात ते कॅल्शियम कार्बोनेट पासून किंवा सिलिका पासूनचे बनलेले असतात, ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या. आणि यांची जी, आता बघा, हे कशावर जगतात, दिस ॲनिमल फीड अपॉन द स्मॉल ऑर्गॅनिझम टेकन इन द बॉडी अलॉंग विथ द वॉटर, म्हणजे पाण्यासोबत जे स्मॉल ऑर्गॅनिझम त्यांच्या बॉडीमध्ये येतात त्याच्यावर ते जगत असतात. वॉटर इज टेकन इन थ्रू ओस्टिया, ओस्टिया मार्फत ते पाणी घेतात आणि गिवन आउट थ्रू द ऑस्कुला, आणि ऑस्कुलाच्या मार्फत ते काय करतात, बाहेर सोडतात.
दिस ॲनिमल रिप्रोड्यूस बाय द बडिंग. आता हे ॲनिमल त्यांचं रिप्रोडक्शन आहे हे बडिंगच्या माध्यमातनं, असेक्शुअलच्या माध्यमातनं किंवा सेक्शुअल मेथड, म्हणजे तिन्ही आहेत. बडिंग आहे, असेक्शुअल आहे, सेक्शुअल मेथड आहे. तिन्हीच्या माध्यमातून ते काय करतात, त्यांचं रिप्रोडक्शन करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, त्यांच्यामध्ये एक सर्वात चांगली ॲबिलिटी आहे ती म्हणजे रिजनरेशनची. कशाची? रिजनरेशनची. एक्झाम्पल दिलं आपल्याला सायकॉन दिलं आहे, इस्पॉन्जिया दिलेलं आहे, त्याला बॅथ स्पॉन्जिया असं म्हणतो. हायलोनेमा दिलेलं आहे, युप्लेटेला दिलेलं आहे. हे एक्झाम्पल आहेत. होऊ शकतं की थोडंसं मिसप्रोनाउन्सिएशन त्याचं होऊ शकते. ठीक आहे बघा मित्रांनो. नंतर आहे फायलम सिलेंड्रेटा, त्याला आपण निडारिया म्हणतो. सिलेंटेरेटा बघा, सिलेंड्रेटा किंवा निडारियामध्ये जे अॅनिमल असतात यांची जी बॉडी कशी असते, सिलेंड्रिकल लाईक असते किंवा अम्ब्रेला सारखी असते. कशी असते? सिलेंडर सारखी किंवा अम्ब्रेला सारखी. जर सिलेंडर सारखी जर बॉडी असेल तर त्याला आपण पोलिप म्हणतो. काय म्हणतो? पोलिप. आणि अम्ब्रेला सारखी असेल तर त्या बॉडीला आपण मेडुसा म्हणतो. काय म्हणतो? मेडुसा. ठीक आहे. आता जे हे अॅनिमल आहेत हे मरीन तसेच फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मरीन आणि फ्रेश वॉटरमध्ये यांची जी बॉडी असते ही कशी असते? रेडियली सिमेट्रिकली असते. रेडियली सिमेट्रिकल म्हणजे एकापेक्षा जास्त त्यांची काय करू शकतो आपण, एकापेक्षा जास्त त्याला प्लेन आहे, त्यांच्या माध्यमात आपण त्यांना काय करू शकतो, दोन पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. आणि डायपोब्लास्टिक असतात म्हणजे फक्त दोनच जर्मेनियम लेअर पासून बनलेले असतात. एक असतो एक्टोडर्म आणि दुसरा असतो एंडोडर्म. या दोन लेअर पासून ते बनलेले असतात. ठीक आहे. जेम लेअर, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आता जे निडोब्लास्ट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याला टेंटॅकल असतात. काय असतात? टेंटॅकल. त्याच्या मदतीने ते काय करतात, शिकारीला पकडतात. ते कॅप्चर द प्रे विथ द हेल्प ऑफ द टेंटॅकल्स. व्हेअरॅज द निडोब्लास्ट इंजेक्ट द टॉक्सिन इन द बॉडी ऑफ द प्रे. आणि त्या निडोब्लास्टच्या मदतीने ते काय करतात, त्या पकडलेल्या प्रेच्या शरीरामध्ये टॉक्सिक सबस्टन्स काय करतात, रिलीज करतात. त्याच्यामुळे त्याची डेड होते. अशा प्रकारे ते काय करतात, स्वतःचं प्रोटेक्शन पण करतात आणि स्वतःला अन्न सुद्धा ते मिळवत असतात. एक्झाम्पल आहे हायड्रा, ॲडॅम्शिया आहे, फायसॅलिया आहे, औरेलिया आहे. ठीक आहे मित्रांनो, ध्यानात ठेवा. हे बघा इथे तुम्हाला दिसतो हायड्रा. हायड्रा बघा इथं काय दिलं आहे, न्यू बर्ड आहे, बॉडी आहे, हे टेंटॅकल्स आहे. याच्यामध्ये ते काय करतात, प्रेला कॅप्चर करतात. माउथ आहे, टेस्टेज आहे, ओव्हरी आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. हे सिलेंडर टाईप आहे. आणि हे कोरल बघा, हे कसं अम्ब्रेला टाईप आहे की नाही, अम्ब्रेला टाईप. ठीक आहे. याला आपण म्हणत असतो मेडुसा. ठीक आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा तुम्हाला कधी बॅथ स्पॉन्ज बघितला का? एक ब्लॅक कलरचा असतो, ब्लॅक कलरचा बॅथ स्पॉन्ज. आणि याचा राऊंड शेप असतो. कसा असतो शेप? राऊंड. आणि हे कशापासून बनले असतात? एक फायबरस प्रोटीन पासून ते बनले असतात. फायबरस प्रोटीन स्पॉन्जिन पासून. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे यांची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते ही चांगली असते. त्याच्यामुळे जुन्या काळामध्ये आंघोळ करण्यासाठी किंवा अंग पुसून घेण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. आता जो पिलोज किंवा कशी निर्मितीसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. दिस वेअर ऑल्सो यूज ॲज अ वेटिंग मटेरियल. वेटिंग मटेरियल म्हणजे जे एखादं मटेरियल बघितलं ओलं असते, जर ओलं ठेवायचं असेल त्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प अँड काउंटिंग फॉर द करन्सी नोट, यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. त्यानंतर आपल्याला दिलेला फायलम तो आहे प्लॅटीहेल्मिंथिस. काय दिलं आहे? प्लॅटीहेल्मिंथिस. आता प्लॅटीहेल्मिंथिसची जर बॉडी बघितली, सिलेंडर टाईप असते, फ्लॅट असते. ठीक आहे. एक लिप आणि स्ट्रिप सारखी असते. त्यामुळे आपण फ्लॅट वॉर्म म्हणतो. काय म्हणतो त्याला? फ्लॅट वॉर्म. आणि हे एंडो पॅरासाइट असतात. एंडो पॅरासाइट म्हणजे काय, एखाद्या प्राण्याच्या शरीराच्या आतमध्ये राहतात आणि त्याच्यावरती जगतात. एंडो पॅरासाइट. ठीक आहे. आणि दे आर फ्री लिव्हिंग ऑर अक्वेटिक. ते पाण्यामध्ये असतात. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ते स्वतंत्र जीवन जगत असतात. त्यांची बॉडी कशी असते? असिलोमेट असते. ठीक आहे. लॅटरली सिमेट्रिकल असते. म्हणजे त्याच्या बॉडीचे आपण काय करू शकतो, दोन पार्ट करू शकतो. ठीक आहे. आणि त्यांची जी बॉडी असते ही ट्रायपोब्लास्टिक असते, म्हणजे 3 जर्म सेल पासून ती बनलेली असते. ठीक आहे. जसं की एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मेसोडर्म पासून. ठीक आहे. आणि ह्या प्रकारचे जे अॅनिमल असतात जे प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये येतात ते कसे असतात? हर्मॅफ्रोडाईट असतात. हर्मॅफ्रोडाईट म्हणजे त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल असे दोन्हीही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अवेलेबल असतात. म्हणजे दोन्ही मेल पण असते आणि फिमेल पण असते, दोन्ही पण अशा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अवेलेबल असतात. अशाला आपण हर्मॅफ्रोडाईट असं म्हणत असतो. ठीक आहे. एक्झाम्पल यासोबत दिलं आहे प्लॅनेरिया आहे, लिव्हर फ्ल्यूक आहे, टेपवॉर्म आहे, एक्सेट्रा. तर इथे तुम्ही याचे नाव ध्यानात ठेवू शकता.
त्यानंतर सरप्राइझिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला. कोरल रीफ तुम्ही नाव ऐकलं असेल, कोरल रीफ कधी कधी डिस्कवरीवर तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे, कोरल रीफ ही नेहमी आपल्याला ओशन मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, आता हे कोरल रीफ असतात हे ऍक्च्युली काय असतात, कॉलनीज असतात. कॉलनीज कशाच्या, तर निडारियाच्या काय असतात, कॉलनीज असतात. आणि प्रेसियस स्टोन कॉल्ड द कोरल अँड कोरल पावडर हे खूप महत्वाचं आहे. कोरल आणि कोरल पावडर हे आयुर्वेदामध्ये ऍज अ मेडिसिन म्हणून याचा उपयोग केला जातो. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आहे अशी बघा, अशी दिले आपल्याला फायलम. याच्यामध्ये काय काय बघा, अशी हेल्मेंथिस याच्यामध्ये जे काही अॅनिमल असतात यांची बॉडी कशी असते, थ्रेड लाईक असते, एखाद्या धाग्यासारखी. ठीक आहे, किंवा सिलेंड्रिकल सुद्धा असते. ठीक आहे, म्हणून याला आपण राऊंड वॉर्म्स असं म्हणतो. काय म्हणतो, राऊंड वॉर्म्स. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे अॅनिमल असतात ते कसे असतात, फ्री लिव्हिंग असतात, स्वतंत्र जगतात. आणि एंडो पॅरासाइट म्हणजे काय, ते बाहेर राहून दुसऱ्याच्या शरीरावर जगत असतात, त्याला आपण एंडो पॅरासाइट असं म्हणत असतो. दे आर फ्री लिव्हिंग अॅनिमल्स आर आयदर अक्वॅटिक और टेरेस्ट्रियल, म्हणजे अक्वॅटिक पण असू शकतात किंवा टेरेस्ट्रियल सुद्धा ते असू शकतात. त्यांची जी बॉडी असते ही ट्रायपोप्लास्टिक अँड सिडोसिलोमेट असते. म्हणजे ट्रायपोप्लास्टिक म्हणजे 3 जर्म लेअर पासून ती बनलेली असते. ठीक आहे, एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मिझोडर्म. ठीक आहे, यापासून. आणि सिडोसिलोमेट म्हणजे काय, त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी म्हणा किंवा सिलोम. ठीक आहे, सिलोम असतो पण त्याच्यापासून मिझोडर्म किंवा गड फॉर्म झालेला नसतो. या गोष्टी त्यांना ठेवायचं आहे. द बॉडी ऑफ दिस अॅनिमल इज नॉन सेगमेंटेड, म्हणजे याला सेगमेंट पाडलेले असतात. ठीक आहे, अँड कवर्ड विथ द टफ क्युटिकल्स, आणि याची बॉडी काय, एक टफ क्युटिकल्स कवर्ड झालेली असते. ठीक आहे, आता हे अॅनिमल असतात हे कसे असतात, युनिसेक्शुअल असतात. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच सेक्स आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे मेल असतो किंवा फिमेल असतो. म्हणजे मेल अस्कॅरिस बघू शकता तुम्ही, ती वेगळी आहे आणि फिमेल अस्कॅरिस वेगळी आहे. काही काही प्राणी आपण बघितलं अगोदरच्या याच्यात प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला हर्मॅफ्रोडाइट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही असतात, मेल आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम दोन्ही असते एकाच याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये फिलॅरियल आहे, फिलॅरियल वॉर्म आहे, लो आहे, हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, चला त्यानंतर आहे ॲनेलिडा. आता बघा मित्रांनो, ॲनेलिडामध्ये जे काही ॲनिमल असतात, ठीक आहे, हे कसे असतात, एक सिलेंड्रिकल असतात. कशा, सिलेंड्रिकल किंवा मेटामेरिकल सेगमेंटेड. मेटामेरिकल सेगमेंटेड म्हणजे काय, जे सेगमेंट असतात ते इक्वल असतात, सारखे असतात, म्हणून त्याला आपण मेटामेरिकल सेगमेंट असं म्हणत असतो. आणि याच्यामध्ये जे मोस्ट ऑफ द ॲनिमल असतात ते कसे असतात, फ्री लिव्हिंग असतात, म्हणजे स्वतंत्र जगतात. पण त्याच्यामध्ये काही असतात कसे असतात, एक्टोपॅरासाइट म्हणजे काय, दुसऱ्याच्या शरीराच्या बाहेर ते जगत असतात. ठीक आहे, उदाहरण एक्झाम्पल आहे तर लीच एक आहे, एक्टोपॅरासाइट आहे. फ्री लिव्हिंग अॅनिमल्स मे बी मरीन और फ्रेश वॉटर ड्वेलर्स और टेरेस्ट्रियल. आता हे कसे असतात, हे मरीन वॉटरमध्ये सापडतात किंवा फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळत असतात. यांची जी बॉडी असते ही काय कोणत्या लेअर पासून बनली असते, ही असतो ट्रायपोप्लास्टिक, म्हणजे तिन्ही तिथं जेम लेअर अवेलेबल असतात. बायलॅटरल सिमेट्रिकल असतात अँड इसिलोमेट असतात. म्हणजे बायलॅटरल म्हणजे काय, त्यांच्या शरीराचे आपण 2 इक्वल पार्ट करू शकतो. ठीक आहे, जर इमॅजिनरी ऍक्सिस किंवा इमॅजिनरी जर आपण त्याच्यामध्ये त्याला कट केलं तर. बघा, इसिलोमेट म्हणजे काय, इसिलोमेट म्हणजे काय, त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी अवेलेबल आहे. ठीक आहे, ध्यानात ठेवा. दे हॅव अ सेटी और पॅरापोडिया और सकर फॉर द लोकोमोशन. मग त्यांना हालचाल करण्यासाठी काय असतात, हे बघा, हे पॅरापोडिया दिसत तुम्हाला, हे दाखवले आहे पॅरापोडिया हालचाल करण्यासाठी, किंवा सकर आहेत किंवा स्टेटी आहेत, हे ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, चला त्यांची बॉडी असते ही काय, क्युटिकल्सनं कव्हर्ड केलेली असते. हे अॅनिमल असतात हे कसे असतात, हर्मॅफ्रोडाइट असतं, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही सेक्स पाहायला मिळतात आपल्याला, मेल आणि फिमेल, किंवा काही युनिसेक्शुअल सुद्धा असतात. आणि हर्मॅफ्रोडाइट म्हणजे दोन्ही सेक्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक्झाम्पल आहे याच्यामध्ये अर्थवॉर्म, लीच, नेर्स. ठीक आहे, हे काय त्याचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की वाय द अर्थवॉर्म इज कॉल्ड ॲज अ फ्रेंड ऑफ द फार्मर, म्हणजे अर्थवॉर्मला शेतकऱ्याचा मित्र का म्हणलेला आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्वाचं आहे, कारण अर्थवॉर्म जो असतो, ठीक आहे, अर्थवॉर्म जो असतो मित्रांनो, तो काय असतो, शेतकऱ्यांचा मित्र असतो. का, कारण अर्थवॉर्म काय करतो, जी सॉइल असते सॉइलला काय करतो, लूज करतो. लूज केल्यामुळे काय होईल, एअर start to flow through that soil, म्हणजे त्या सॉइल मधून एअर काय होते, फ्लो व्हायला सुरुवात होते किंवा खेळायला सुरुवात करते. त्याच्यामुळे जे रूट आहेत प्लांटचे ते काय होतात, त्यांची वाढ चांगली प्रकारे होते. आणि जे काही ऑर्गॅनिक जे काही मटेरियल असते सॉइल मध्ये, त्याला ते काय करतात,
जे अतोम ते काय करतात, त्यांना डिकम्पोज करतात आणि त्याचं रूपांतर फर्टिलायझर मध्ये करतात, म्हणजे खतामध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो जे की फार्मर असतात ते कसे असतात, फार्मर जे अर्थफॉर्म असतात ते फार्मरचे कसे असतात, फ्रेंड असतात. त्यानंतर आहे हाऊ मे बी द लीच यूज टू आयुर्वेदिक सिस्टम ऑफ द ट्रीटमेंट. आता हे लीच असतात ते कसे असतात, ब्लड सकर असतात. ब्लड सकर म्हणजे जे ब्लड काय करतात, ऍब्झॉर्ब करतात शरीरामधलं. मग जर आपल्या शरीरामध्ये जर इम्प्युअर जर ब्लड असेल, इम्प्युअर ब्लड असेल किंवा ब्लड आपल्या शरीरामध्ये जर क्लोट झाला असेल, घट्ट झाला असेल, तर हे लीच काय करतात, आपल्या शरीरामधलं इम्प्युअर ब्लड किंवा क्लोट ब्लड झालेले त्याला काय करतात, सक करतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरामधलं जे इम्प्युअर किंवा क्लोट ब्लड आहे ते काय होईल, कमी होते. आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या लीचच्या माध्यमातून आयुर्वेदिक ट्रीटमेंट करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, समजलं. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आता बघूया आपल्याला अर्थोपोडा. अर्थोपोडा आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आता अर्थोपोडा. आता अर्थोपोडामध्ये जे अॅनिमल येतात, ठीक आहे, आता हे सर्वात महत्वाचं आहे आपल्यासाठी, एक्झामसाठी अतिशय महत्वाचं आहे. जे प्रश्न विचारले जातात ते अर्थोपोडावर जास्त विचारले जातात, कारण अर्थोपोडाच हे आता महत्वाचं आहे. का तर बघा, जे अर्थोपोडामध्ये जे अॅनिमल येतात, दिस अॅनिमल हॅव अ जॉइंटेड अपेंडेजेस, हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ अर्थोपोडास. बघा मित्रांनो, अर्थोपोडास म्हणजे काय, त्यांची जी बॉडी असते, ठीक आहे, अॅनिमल असते, त्यांची बॉडी कशी असते, त्यांचे वेगवेगळे पार्ट म्हणूया एकमेकांना जोडलेले असतात. कसे असतात, एकमेकांना जोडलेले. ठीक आहे, उदाहरणार्थ क्रॅब बघा, क्रॅबचं कसं आहे स्ट्रक्चर. त्यानंतर स्पायडर बघा, स्कॉर्पियन बघा. ठीक आहे, याला म्हणून आपण अर्थोपोडामध्ये हे येत असतात. आता प्लॅनेट अर्थ हॅज अ हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल फ्रॉम दिस फायलम, हेन्स दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल इन द ॲनिमल किंगडम. आता ॲनिमल किंगडम मध्ये सर्वात सक्सेसफुल जर फायलम जर कोणता असेल तर तो अर्थोपोड आहे. कारण आपल्या पृथ्वीवर, आपल्या अर्थवर सगळ्यात जास्त जर ॲनिमल कोणत्या फायलम मध्ये असतील ते आहेत अर्थोपोडामध्ये. कोणते आहे, अर्थोपोडामध्ये. ठीक आहे, दिस ॲनिमल आर फाउंड इन ऑल टाईप ऑफ हॅबिटॅट. आता सर्वच प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला या अर्थोपोडामधले जे ॲनिमल आहेत ते पाहायला मिळतात. ठीक आहे, याच्यामध्ये डीपेस्ट ओशन म्हणजे समुद्राच्या तळापासून ते एखाद्या हायेस्ट माउंटेन पर्यंत सगळीकडे आपल्याला अर्थोपोडामधले ॲनिमल पाहायला मिळतात. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज ट्रॅपोब्लास्टिक. यांची जी बॉडी असते ट्रॅपोब्लास्टिक असते. ट्रॅपोब्लास्टिक म्हणजे काय, 3 लेअर असतात. कशाच्या, जर्म लेअरच्या. इसिलोमेट म्हणजे याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी त्याच्यामध्ये असते. बायलॅटरल सिमेट्रिकल असतात, म्हणजे त्यांचे आपण शरीराचे 2 इक्वल पार्ट करू शकतो. अँड सेगमेंटेड, आणि त्याची बॉडी कशी असते, सेगमेंटेड असते. ठीक आहे, चिटिनस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. त्यांच्या बॉडीच्या बाजूला एक काय असते, चिटिनस असते. ठीक आहे, अँड दिस ॲनिमल आर युनिसेक्शुअल. हे कसे असतात, युनिसेक्शुअल असतात. त्यांच्या बॉडीच्या बाजूला एक चिटिनस असतं. ठीक आहे, त्यानंतर काय, ते नंतर आपण बघणारच आहे. एक्झाम्पल बघा, क्रॅब आहे, स्पायडर आहे, स्कॉर्पियन्स आहे, मिलिपेड्स आहे, सेंटिपेड आहे, कॉक्रोच आहे, बटरफ्लाईज, हनी, बी एक्सेट्रा. हे सर्व कशामध्ये येतात, तर या अर्थोपोडामध्ये येतात. आणि आपल्या आजूबाजूला हे तुम्ही सर्व बघितले असतील. ठीक आहे मित्रांनो, चला जाऊया बाहेर. आता एक्झोस्केलेटन म्हणजे काय, जे बाहेर जे सापळा असतो, बाह्य सापळा म्हणून काय, बाह्य रचना, तर आपण एक्झोस्केलेटन असं म्हणत असतो. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर आपल्याला इथं बघा दिलेलं आहे सेंटिपेड दिलेलं आहे. हा बघा, त्यानंतर बटरफ्लाय, स्कॉर्पियन, कॉक्रोच. ठीक आहे, हे सर्व ॲनिमल याच्यामध्ये येत असतात. त्यानंतर लेट्स थिंक मध्ये आपला प्रश्न विचारला आहे, व्हॉट टाइप ऑफ बेनिफिट अँड हार्म ऑकर टू द ह्युमन्स फ्रॉम ॲनिमल फ्रॉम फायलम अर्थोपोडा. आता अर्थोपोडामध्ये जे ॲनिमल येतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय येतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये हनीबी येते. ठीक आहे, हनीबी आहे, त्यानंतर सिल्क वॉर्म आहे. ठीक आहे, असे वेगवेगळे ॲनिमल येतात. तर त्याच्यापासून आपल्याला हनी मिळते, हनीबी पासून. सिल्क वॉर्म पासून आपल्याला सिल्क मिळते. ठीक आहे, तर हे आपले युजफुल आहेत. पण काही जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल मॉस्किटो आहे, स्कॉर्पियन आहे, कॉक्रोच आहे, याचा आपल्याला बेनिफिट काही नाही. पण दे मे बी द वेक्टर ऑफ द डिसीजेस. ते काय करू शकतात, एखाद्या डिसीजचा ते वेक्टर बनवू शकतात. वेक्टर म्हणजे काय, वाहक. वेक्टर म्हणजे काय, वाहक. म्हणजे एखाद्या रोग यांच्यामुळे पसरू शकतो, म्हणजे ते आपल्याला हार्मफुल आहेत. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. विच आर द ॲनिमल फ्रॉम द फायलम अर्थोपोडा
दोज हॅव अ शॉर्टेज अँड लॉंगेस्ट लाईफ स्पॅन. म्हणजे आर्थ्रोपोडामध्ये असे कोणते ॲनिमल आहेत की त्यांचा जो लाईफ स्पॅन आहे शॉर्टेज म्हणजे सर्वात कमी आहे आणि लॉंगेस्ट म्हणजे सर्वात जास्त आहे. शॉर्टेज लाईफ असते ती असती मे फ्लायची. मे फ्लायची ती असते फक्त 24 आवर्स. ठीक आहे, 24 आवर्स. ठीक आहे. आणि लॉंगेस्ट लाईफ जर म्हणलं आर्थ्रोपोडामध्ये तर ती असते लोबस्टरची. ठीक आहे, लोबस्टर याची असते नियर अबाउट 100 इयर्स. किती असते? 100 इयर्स. या गोष्टी ध्यानात ठेवा. Why has it been said that the only insect directly compete with the human for the food? The standing crop in the field can be totally ruined by the insect. The locust can damage the crop when they attack in thousands at a time. परंतु जे लोकस असतात ते कारण जर एकाच वेळेस जर त्याने अटॅक केला तर आपल्या शेतामध्ये जे काही पीक आहे ते नष्ट करू शकतात. ठीक आहे. The grain are also infested by the variety of insect like ant, beetles, etc. So that's why, therefore, we can say that the only insect compete with the human for the food. आणि ते पूर्ण नष्ट करून टाकतात. म्हणजे जे इन्सेक्ट असतात हे काय करू शकतात, जर याची हजारो जर संख्या आली, ठीक आहे, याची जर हजारो संख्या आली या इन्सेक्टची तर ते काय करू शकतात, जे सगळा क्रॉप आहे ते सगळं क्रॉपला काय करू शकतात, ते नष्ट करू शकतात. म्हणून फक्त त्यांच्यापासून आपण म्हणू शकतो की ओनली द इन्सेक्ट डायरेक्टली कॉम्पीट विथ द ह्युमन फॉर द फूड. ठीक आहे, ह्या गोष्टी मला ध्यानात ठेवायच्या आहेत. फायलम मोलुस्का. आता मोलुस्कामध्ये जे ॲनिमल असतात त्यांची जी बॉडी कशी असते, सॉफ्ट असते आणि स्लिम असते. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हेच दे आर रेफर ॲज अ मोलुस्क. त्यामुळे त्याला आपण काय करतो, मोलुस्क असं रेफर करतो. आता सेकंड लार्जेस्ट फायलम इन द ॲनिमल किंगडम म्हणजे आर्थ्रोपोडानंतर आपण बघितलं की पृथ्वीवर सगळ्यात जास्त ॲनिमल कशाचे आहेत तर आर्थ्रोपोडा फायलम मधले आहे. आर्थ्रोपोडानंतर सेकंड लार्जेस्ट जे ॲनिमल आहेत ते या मोलुस्का या फायलम मध्ये येतात. कोणत्या? मोलुस्का या फायलम मध्ये. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. आता जे हे ॲनिमल असतात हे ॲक्वॅटिक असतात म्हणजे पाण्यामध्ये किंवा टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर मोस्ट ऑफ द ॲक्वॅटिक मॉल्युस्क आर मरीन म्हणजे ते मरीन म्हणजे समुद्रामध्ये किंवा खाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स म्हणजे काय आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा पाहायला मिळत असतात. त्यांची जी बॉडी असते ही ट्रायपोब्लास्टिक असते. ठीक आहे, इसिलोमेट म्हणजे त्याच्यामध्ये एक बॉडी कॅव्हिटी असते, नॉन सेगमेंटेड आणि सॉफ्ट असते. एक्सेप्ट द ॲनिमल लाईक अ स्नेल, फक्त स्नेल जर सोडली तर ते एक एक्सेप्ट आहे. ठीक आहे, एक्सेप्ट. देअर बॉडी शो बायलॅटरल सिमेट्री. त्यांची बॉडी काय करते, बायलॅटरल सिमेट्रिकल म्हणजे बायलॅटरल म्हणजे काय, जर आपण इमॅजिन ॲक्सेस म्हणजे बॉडीला कट केलं तर त्याचे दोन इक्वल पार्ट होतात अशी बॉडी. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन लाईक अ हेड, त्यांना हेड असते, फूड असते आणि विसरल मास असते. म्हणजे 3 याच्यामध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. विसरल मास इज कवर्ड विथ द मॅन्टल. त्यांची विसरल मास असते मॅन्टलनं कवर्ड असते. दिस मॅन्टल सिक्रेट हार्ट अँड कॅल्कॅरियस शेल. दिस शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर इवन अब्सेन्स ऑफ द सम केस. ठीक आहे, त्यांच्या बॉडीवर एक विसरेल असते. ठीक आहे, ते इंटरनल किंवा एक्सटर्नल असते किंवा कुठं बऱ्याच वेळा ती अब्सेंट सुद्धा असते. हे ॲनिमल असते कसे असतात, युनिसेक्शुअल म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच सेक्स आपल्याला पाहायला मिळतो. एक्झाम्पल आहे याचं, एक्झाम्पल याचं आहे बायवेल्स. ठीक आहे, त्याला बेवेल किंवा बायवेल असं काही आपण म्हणू शकतो. नंतर स्नेल आहे, ऑक्टोपस हे त्याची एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन काय आहे, जे ऑक्टोपस आहे सगळ्यात क्लेवर ॲनिमल आहे अमॉंग द नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स जर आपण बोलायचं झालं तर ऑक्टोपस काय आहे, सर्वात क्लेवर आहे कारण तो स्वतःचा चेंज म्हणजे कलर जो आहे तो चेंज करू शकतो. जर एखाद्या शत्रूला पाहिलं तर तो लगेच त्याचा कलर चेंज करतो. म्हणून इट परफॉर्म 3 टाईप ऑफ लोकोमोशन. त्याला 3 प्रकारचं लोकोमोशन आहे म्हणजे 3 प्रकारे तो हालचाल करू शकतो. एक स्विमिंग तो करू शकतो, क्रिपिंग अँड वॉकिंग हे 3 प्रकारचं लोकोमोशन तो ऑक्टोपस करू शकतो. तर मित्रांनो त्यानंतर आता आपण आलेलो आहे आपल्या नंतरच्या फायलमकडे, तो आहे इकायनोडर्मेटा. इकायनोडर्मेटा. तर बघा मित्रांनो इकायनोडर्मेटा याच्यामध्ये काय दिलं आहे, याच्यामध्ये दिलं आहे आपल्याला कॅल्केरियस. आता कॅल्केरियसचा अर्थ काय होतो की काट्यासारखे. कॅल्केरियसचा अर्थ काय आहे की
काट्यासारखे काय असते काट्यासारखे त्याची रचना असते, म्हणून त्याला आपण कॅल्केरियस असं म्हणतो. कॅल्केरियस स्पाइन असतात त्याला, आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ दिस एनिमल, हेन्स दे आर कॉल्ड द इकायनोडर्म्स. इकायनोडर्म्स काय म्हणतात, त्यांच्या बॉडीवर काट्यासारखी रचना असते त्याला, म्हणून आपण काय म्हणतो इकायनोडर्म्स. ठीक आहे. हे अॅनिमल असतात, हे ओशन मध्ये आपल्याला सापडतात. ठीक आहे. त्यांची जी बॉडी असते ट्रायपोब्लास्टिक असते, इसिलोमेट असते. ठीक आहे. आणि रेडियली सिमेट्रिकल सुद्धा असते. ठीक आहे. इन अडल्ट स्टेज मध्ये. हाऊएव्हर दे शो द बायलॅटरल सिमेट्री इन अ लार्वा स्टेज. बघा, लार्वा स्टेजमध्ये म्हणजे सुरुवातीला स्टेजमध्ये ती बायलॅटरल सिमेट्री दाखवते, पण एकदा का जी अडल्ट झाली तर रेडियल सिमेट्रिकल सुद्धा ती आपल्याला त्याची बॉडीचा जो शेप असतो तो असतो. ठीक आहे. दे परफॉर्म द लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ द ट्यूब फीट. त्यांना ट्यूब फीट असतात कशासाठी, तर लोकोमोशन करण्यासाठी, म्हणजे हालचाल करण्यासाठी, जागा बदलण्यासाठी, चालण्यासाठी. जे ट्यूब फीट असतात आर युजफुल फॉर द कॅप्चरिंग द प्रे. आता जे ट्यूब फीट असतात ते प्रेला कॅप्चर करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग ते करतात. सम ॲनिमल आर सेडेंटरी. काही ॲनिमल कशा असतात, सेडेंटरी सुद्धा असतात. दे हॅव अ स्केलेटन मेड ऑफ द कॅल्केरियस स्पाइन ऑर ऑसिकल्स प्लेट्स. म्हणजे बघा यांची जे स्केलेटन असतो हे कसा असतो, कॅल्केरियस स्पाइनचा असतो, म्हणजे काट्यासारखं आज स्ट्रक्चर असतं त्याच्या बोनचं. कसं असते, काट्यासारखं. ठीक आहे. त्याला आपण किंवा ओसिकल्स सुद्धा असतात. ओसिकल्स म्हणजे काय, स्मॉल बोन, व्हेरी स्मॉल बोन, म्हणजे आपण ओसिकल्स म्हणतो, व्हेरी स्मॉल बोन. ठीक आहे. तुम्ही माशी वगैरे बघितली असेल, ठीक आहे, मासा पाण्यामधला, तर त्याचं कॅल्केरियस स्पाइन असतं, म्हणजे काट्यासारखं स्ट्रक्चर त्याच्या स्पाइनचं, स्पाइन म्हणा किंवा स्केलेटनचं म्हणा. ठीक आहे. कॅल्केरियस स्पाइन. दीज हॅव अ गुड ॲबिलिटी टू रिजनरेशन. म्हणजे त्यांच्यामध्ये रिजनरेशनची ॲबिलिटी कशी असते, चांगली असते. हे ॲनिमल कसे असतात, युनिसेक्शुअल असतात, म्हणजे यांच्यामध्ये एकच सेक्स असतो, मेल आणि फिमेल वेगवेगळे असतात. ठीक आहे. एक्झाम्पल आहे स्टारफिश, सी ऑर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर. ठीक आहे. ध्यानात ठेवायचं तुम्हाला. होऊ शकतं की मित्रांनो मिसप्रोनाऊन्सिएशन इथं होऊ शकते. बरं, आता तुम्हाला सांगतोय की बरेच शब्द असे आहेत की त्याच्यामध्ये आपण मिसप्रोनाऊन्सिएशन त्यांचं होऊ शकते. दिल्यानंतर इन सर्टन सिच्युएशन स्टारफिश कॅन ब्रेक अ पार्ट इट्स बॉडी पार्ट अँड रिजनरेट दोज पार्ट लेटर ऑन. बघा, सर्वात महत्वाचं काय आहे की जी स्टारफिश आहे त्याच्या बॉडीमधला काही पार्ट ती काय करते, वेगळा करू शकते, ब्रेक करू शकते आणि पुन्हा त्या पार्टला रिजनरेट करू शकते. म्हणजे बघा किती एक चमत्काराची गोष्ट आपण म्हणूया. ठीक आहे. त्यानंतरचा फायलम आपल्याला बघायचा आहे तो आहे हेमिकॉर्डेटा. काय आहे, हेमिकॉर्डेटा. आता हेमिकॉर्डेटाची जी बॉडी असते, ठीक आहे, ही बॉडी कशी असते, याची जी बॉडी असते 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेली असते. एक असतो प्रोबोसिस. ठीक आहे. प्रोबोसिस, कॉलर आणि ट्रंक. बघा, हे आहे प्रोबोसिस, हे कॉलर. ठीक आहे. आणि ही आहे ट्रंक. म्हणजे अशा 3 प्रकारे याची बॉडी जे हेमिकॉर्डेटामध्ये जे ॲनिमल येतात त्यांची आहे. ठीक आहे. आता नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द प्रोबोसिस रिजन ओनली. आता याच्यामध्ये काही नोटोकॉर्ड आहे. ठीक आहे. म्हणजे ते स्पाइन लाईक स्ट्रक्चर जे असते, ठीक आहे, स्पाइन लाईक स्ट्रक्चर ते फक्त या प्रोबोसिस मध्ये म्हणजे आपल्याला या पार्ट मध्येच फक्त पाहायला मिळते. ठीक आहे. हेच दे कॉल्ड द हेमिकॉर्डेट्स. म्हणून याला आपण काय म्हणतो, हेमिकॉर्डेट्स असं म्हणत असतो. ठीक आहे. दीज ॲनिमल आर ऑल्सो कॉल्ड द अकॉन वॉर्म्स. याला अकॉन वॉर्म्स सुद्धा असं म्हणतात. का, दीज आर मरीन ॲनिमल लिव्ह इन बरोज इन सँड. बघा, आता जे ॲनिमल असतात ते काय मरीन मध्ये, म्हणजे मरीन ॲनिमल आहेत, म्हणजे समुद्रामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला सापडतात. आणि हे जे रेती असते त्याच्यामध्ये खाली ते गाडले जातात, त्याच्यामध्ये जाऊन हे बसत असतात. दे हॅव टू मेनी पॅरेंजिल्स गिल टू स्लिट. बघा, त्यांना रेस्पिरेशन साठी काय असतात, पॅरेंजिल असतात. दे हॅव अ युनिसेक्शुअल ऑर सम मे बी हर्मॅफ्रोडाइट. बघा, काही युनिसेक्शुअल असतात तर काही हर्मॅफ्रोडाइट असतात, म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही सेक्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एक्झाम्पल इथे दिले आपल्याला बॅलोंग्लॉसस. ठीक आहे. सॅकोग्लॉसस हे यांची नाव आहेत. ठीक आहे. होऊ शकतं की मिसप्रोनाउन्सिएशन असू शकते. ठीक आहे. बघा, आता आपण हे बघितल्या सर्व गोष्टी. थ्रू द व्यू पॉइंट ऑफ इव्होल्युशन द बॅलोंग्लॉसस इज कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. बघा, आता बॅलोंग्लॉसस जर बघितला तर हा काय, कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स याच्यामधला काय कनेक्टिंग लिंक आहे. कारण काय, याच्यामध्ये बॅलोंग्लॉस मध्ये एक कनेक्टिंग लिंक आहे.
कोणती, तर ती म्हणजे कॉर्डेट्स किंवा त्याला नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे फक्त वरच्या भागामध्ये. म्हणून these animals have a characters of both groups. दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर याच्यामध्ये सापडतात. म्हणजे नॉन कॉर्डेटचे कॅरेक्टर सुद्धा आहेत याच्यामध्ये आणि कॉर्डेटचे कॅरेक्टर सुद्धा आहेत. नॉन कॉर्डेटचे जर बघितलं तर जे नोटोकॉर्ड आहे याच्या संपूर्ण बॉडीमध्ये नाही आहे, फक्त वरच्या पार्टमध्ये आहे, ते पण थोडासा. मग जे कॉर्डेट्समध्ये येतो याचा अर्थ दोन्हीचेही कॅरेक्टर हे दाखवतो. म्हणजे हे काय कनेक्टिंग लिंक आहे नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेटची. त्यानंतरचा जो फायलम आपल्याला बघायचा आहे तो आहे कॉर्डेटा. बघा कोणता आहे, कॉर्डेटा. आता या कॉर्डेटामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, याच्यामध्ये जे अॅनिमल असतात याच्यामध्ये नोटोकॉर्ड त्यांच्या बॉडीमध्ये असतो, त्यांच्या बॉडीला तो सपोर्ट करतो. आता हा कॉर्डेट्स अॅनिमल असतात सगळे कॉर्डेटमध्ये येणारे. याच्यामध्ये काय असतात, काही फायलम आहेत. कोणकोणते फायलम आहेत बघा. फायलम कॉर्डेट्स आर क्लासिफाईड इनटू 3 सब फायलम. आता कॉर्डेटमध्ये जे अॅनिमल येतात त्याला सब फायलम मध्ये काय केले, डिवाइड करण्यात आलेलं आहे. कोणकोणते आहेत ते बघा, कोणकोणते ते आपण आता इथं बघणारच आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, जे नोटोकॉर्ड आहे इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंट ऑफ द स्टेजेस. म्हणजे कुठल्याही डेव्हलपमेंट स्टेजला नोटोकॉर्ड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. पॅरिंगिल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. इन द बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेजेस, म्हणजे पॅरिंगिल सुद्धा सुरुवातीपासून त्याच्यामध्ये असतात. सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. म्हणजे बॉडीच्या डॉर्सल साइडला, म्हणजे पाठीमागे ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड आणि सिंगल असं त्यांचं स्ट्रक्चर असते. ठीक आहे. सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असतो. हर्ट इज प्रेझेंट वेंट्रल साइड. हर्ट त्याच्या वेंट्रल साइडला प्रेझेंट असतो. आता जे सब फायलम आहेत ते आता आपण इथं बघूया, सब फायलम कोणकोणते आहेत. तर बघा मित्रांनो, पहिला आहे बघायला दिलं आहे सब फायलम युरोकॉर्डेटा. बघा युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटामध्ये बघा जे अॅनिमल येतात ते अॅनिमल मरीन अॅनिमल असतात. मरीन म्हणजे पाण्यामध्ये आढळतात, समुद्राच्या. देअर बॉडी इज कवर्ड विथ द स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. त्यांची बॉडी कशी असते, एक स्किन लाईक किंवा टेस्ट किंवा ट्युनिकनं कव्हर्ड केलेली असते. ठीक आहे. लार्वी ऑफ दिस अॅनिमल आर फ्रीली स्विमिंग अँड नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन ओनली टेल रिजन ऑफ द लार्वी. म्हणजे लार्वी असताना त्यांच्या टेल रिजन मध्ये फक्त नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. इज दे कॉल्ड द युरोकॉर्डेटा. म्हणून त्याला आपण फक्त युरोकॉर्डेटा असं म्हणतो. तर लार्वी मेटाफोर्स इनटू द अडल्ट आफ्टर सिटिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. म्हणजे लार्वी काय होतात, मेटाफोर्स म्हणजे काय, त्याच्या जे एम्ब्रियो डेव्हलपमेंट मध्ये त्याचे चेंजेस होणे. बघा लार्वी काय आहे, अडल्ट मध्ये ज्यावेळेस चेंजेस होतो, ठीक आहे, कधी होतो, ज्यावेळेस तो सीच्या बॉटम मध्ये जाऊन बसतो, सीच्या तळाशी. जनरली याच्यामध्ये जे अॅनिमल असतात ते कसे असतात, हेमॅफ्रोडाईट असतात. हेमॅफ्रोडाईट म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे सेक्स पाहायला मिळतात, मेल आणि फिमेल. एक्झाम्पल आहे इथं हर्डमॅनिया, डोलिओलम, ओइकोप्लेरम. ठीक आहे, ओइकोप्लेरम. ठीक आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर आपल्या इथं दिलेलं आहे ते आहे सेफॅलोकॉर्डेटा. आता सेफॅलोकॉर्डेटामध्ये जे अॅनिमल आहेत यांचं स्ट्रक्चर एखाद्या फिश लाईक स्ट्रक्चर असते. मरीन हे अॅनिमल आहेत. नोटोकॉर्ड याच्यामध्ये प्रेझेंट असतो थ्रू आउट द बॉडी. म्हणजे पूर्ण बॉडी म्हणजे याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन द गिल स्लिट. फॅरिंग्स खूप लार्ज असते आणि गिल स्लिट असतात त्यांच्यामध्ये श्वास घेण्यासाठी. दीज अॅनिमल्स आर युनिसेक्शुअल. हे युनिसेक्शुअल असतात. ठीक आहे. अँफिबिओक्सस याचं एक्झाम्पल इथं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आहे सब फायलम. सब फायलम मध्ये इथं दिले आपल्याला वर्टेब्रेटा, त्याला आपण सब फायलम आहे. ठीक आहे, काय आहे, वर्टेब्रेटा किंवा क्रॅनिएटा. ठीक आहे, क्रॅनिएटा आपण असं याला म्हणतो. या अॅनिमल मध्ये नोटोकॉर्ड रिप्लेस बाय द वर्टेब्रल कॉलम. म्हणजे याच्यामध्ये नोटोकॉर्ड नसतो, त्याऐवजी काय असतो, एक वर्टेब्रल कॉलम असतो. काय असतो, वर्टेब्रल कॉलम. ठीक आहे. आणि दिस अॅनिमल हेड ॲज वेल ॲज डेव्हलप. दिस अॅनिमल हेड इज वेल डेव्हलप. म्हणजे याच्यामध्ये जे अॅनिमल आहे त्यांचं हेड जे असते ते वेल डेव्हलप असते. ठीक आहे. यांचं ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय द क्रॅनियम. यांचं जे ब्रेन असते हे क्रॅनियमनं प्रोटेक्ट झालेले असते. एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलॅजिनस और बोनी.
म्हणजे एंडोस्केलेटन म्हणजे आतील भाग जो असतो हे कार्टिलेजिनस असते, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे बोन असतात, बोनी स्ट्रक्चर असते त्यांचं, ठीक आहे, ध्यानात ठेवायचं आहे. सम कॉर्डेट्स आर जॉलेस, काही जे कॉर्डेट्स त्यांना जॉ म्हणजे जॉ नसतो त्यांना, ठीक आहे. व्हेअर सम आर द जॉ, कायांना जॉ असतो, जॉ म्हणजे जबडा, कायांना असतो कायांना नसतो, ठीक आहे. आता हे सब फायलम बघितले आपण, सॉरी आपण सब फायलम बघितलं, ठीक आहे, वरती आपण. आता वर्टेब्रेटा जो आहे सब फायलम, या सब फायलमला 6 क्लासेसमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. आता 6 क्लासेस कोणकोणत्या आहेत, तर पहिला क्लास इथं दिलेला आहे सायक्लोस्टोमेटा. काय आहे? सायक्लोस्टोमेटा. आता सायक्लोस्टोमेटामध्ये जे ॲनिमल आहेत, ठीक आहे, ते कसे असतात, त्यांना जॉलेस माउथ प्रोव्हाइडेड विथ सकर, मध्ये यांना जॉ नसतो, जबडा नसतो, त्यांना सकर असतात. सकर म्हणजे ते काय करतात, सक करून घेतात. त्यांची जी स्किन असते सॉफ्ट असते आणि विदाऊट स्केल, सॉफ्ट असते आणि स्कल नसते त्यांच्यावर. पेअर अपेंडेजेस आर अब्सेंट. अपेंडेजेस म्हणजे त्यांना म्हणजे आपण कुठला जोड वगैरे त्यांना नसतो, जसं की आपण बघितलं की क्रॅब जर बघितलं तर त्यांना वेगवेगळे जोड असतात, पाय असतात, ठीक आहे, टेल असतो वेगळे अशा प्रकारे. त्यानंतर एंडोस्केलेटन इज कार्टिलॅजिनस, म्हणजे त्याचं एंडोस्केलेटन म्हणजे आतील जो स्केलेटन असतो तो कसा असतो, कार्टिलॅजिनस, म्हणजे ते वेगवेगळे एखाद्या काट्यासारखे भाग असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ द ॲनिमल असं कसे असतात, एक्टोपॅरासाइट, म्हणजे एक्टोपॅरासाइट म्हणजे काय, एखाद्या प्राण्याच्या शरीराच्या बाहेर राहून ते जगतात, ठीक आहे, त्याला एक्टो म्हणतात. आत राहत असतील तर एंडो म्हणतो. काय म्हणतात? एंडो, ठीक आहे. आता एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन, मायक्झाईन, ठीक आहे, हे एक्झाम्पल आहेत. होऊ शकतं की मिस प्रोनाऊन्सिएशन मी केलेलं असू शकते, ठीक आहे, आता तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. जे बरेच वर्ड असेल ते बऱ्याच वेळा मी ऐकलेले पण नाही, ठीक आहे. बघा आता नंतरचा जो क्लास आहे तो आहे पीसेस. बघा काय आहे, पीसेस. याच्यामध्ये काय दिलं आहे बघा. आता याच्यामध्ये जे ॲनिमल असतात हे कोल्ड ब्लडेड असतात, म्हणजे थंड रक्ताचे असतात, ठीक आहे. हे अक्वॅटिक ॲनिमल असतात आणि हे मरीन आणि फ्रेश वॉटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यांची जी बॉडी असते एक स्पिंडल एक स्ट्रक्चर असते. स्पिंडल एक स्ट्रक्चर असल्यामुळे काय करतात, मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स, त्याच्यामुळे जो पाण्याचा जो अडथळा आहे किंवा जे रोध आहे तो ते कमी करतात, ठीक आहे. दे हॅव अ पेअर्ड और अनपेअर्ड फिन्स, म्हणजे त्याची पेअर जे फिन्स असतात ती पेअर असतात किंवा अनपेअर्ड असतात फॉर द स्विमिंगसाठी. म्हणजे बघा इकडे किती आहेत, 2 फिन आहेत, इकडे मात्र 3च फिन आहेत, ठीक आहे. म्हणजे पेअर किंवा अनपेअर सुद्धा याच्यामध्ये असू शकतात, ठीक आहे. टेल फिन्स आर युजफुल ॲज स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग द स्विमिंग, म्हणजे ही टेल फिन आहे, ठीक आहे. ही काय करते, ज्यावेळेस ते पोहतात तर त्यांना जर ॲज अ स्टिअरिंग म्हणून यूज करतात, जर त्यांना कलायचं असेल, ठीक आहे, त्यासाठी. एंडोस्केलेटन इज द फॉर्म ऑफ द स्केल्स. एंडोस्केलेटन इज एदर कार्टिलेजियस और बोनी. यांचं एक्झोस्केलेटन कसे असते, एक स्केल असते, यांच्यावर स्केल म्हणजे काय असतात, असे स्केल असतात, ठीक आहे. आणि एंडोस्केलेटन म्हणजे आतला जो स्केलेटन असतो तो कसा असतो, कार्टिलेजिनस असतो, म्हणजे एकदम काट्यासारखा असतो. आता रेस्पिरेशनसाठी यांना गिल्स दिलेले असतात, ठीक आहे. एक्झाम्पल आहेत रोहू, पोम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे एक्सेट्रा, ठीक आहे, ध्यानात ठेवा. नंतर आपल्याला बघायचं आहे ॲम्फिबियन्स. आता ॲम्फिबियन्स बघा मित्रांनो काय आहे. ॲम्फिबियन्समध्ये जे ॲनिमल येतात, ॲम्फिबियन्स क्लासमध्ये जे ॲनिमल येतात हे स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग द लार्वा लाईफ. बघा ज्यावेळेस ते लार्वा स्टेजमध्ये असतात हे स्ट्रिक्टली कसे असतात, ॲक्वॅटिक ॲनिमल असतात, ठीक आहे. ज्यावेळेस हे अडल्टमध्ये कन्वर्ट होतात त्यावेळेस मात्र हे टेरेस्ट्रियल सुद्धा बंधामध्ये हे जमिनीत सुद्धा राहू शकतात, ठीक आहे. आता बघा perform only the aquatic respiration whereas they can live in the water as well as they can land during the adult life and can perform the aquatic as well as aerial respiration. आता ज्यावेळेस हे लार्वा स्टेजमध्ये असतात त्यावेळेस हे फक्त aquatic ॲनिमल असतात, ठीक आहे, हे aquatic ॲनिमल असतात. पण एकदा काय ते अडल्ट स्टेजमध्ये कन्वर्ट झाले, ठीक आहे, अडल्टमध्ये, ठीक आहे, अडल्टमध्ये त्यावेळेस काय होतात, त्यावेळेस हे एरियल रेस्पिरेशन, ठीक आहे, आणि एरियल रेस्पिरेशन त्याच प्रकारे अक्वॅटिक रेस्पिरेशन, ठीक आहे, दोन्हीही ते परफॉर्म करू शकतात, ठीक आहे, ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर दे हॅव 2 पेअर्स ऑफ पॅडेंडेजेस. म्हणजे बघा पॅडेंडेजेस म्हणजे काय, पायासारखे भाग, हे भाग याला आपण पॅडेंजेस म्हणतो, त्याला जोडलेले असतात, पेअर असतात. डिजिट्स आर विदाऊट क्लॉज. ते डिजिट असतात विदाऊट क्लॉज म्हणजे यांना जे क्लॉज वगैरे नसतात, ठीक आहे. एक्झोस्केलेटन इज अब्सेंट म्हणजे त्याच्यावर कुठलेही स्केलेटन, एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेर येईल जो सांबळा वगैरे त्याला नसतो, स्केलेटन नसतो बाहेर येईल, ठीक आहे. स्किन इज विदाऊट
अँड डेरिव्हेटिव्ह अँड युजफुल केप्ट मॉइस्ट फॉर द रेस्पिरेशन. आणि त्यांची जी स्किन असते ही डेरिव्हेटिव्ह असते आणि युजली ती काय असते, मॉइस्ट असते, म्हणजे ओली ठेवतात त्यासाठी, रेस्पिरेशनसाठी. ठीक आहे. आता जे एक्सटर्नल इयर असते, त्यांचे कान असतात ते अपसेंट असतात, बट त्याच्यामध्ये जे टिम्पॅनम असते, ठीक आहे, टिम्पॅनियम असते, प्रेझेंट असते टिम्पॅनियम. ठीक आहे. यांच्यामध्ये नेक अपसेंट असतो, नेक यांना म्हणजे मान वगैरे नसते. ठीक आहे. आय आर प्रोमिनेंट विथ द आय लिड्स. ठीक आहे. आई असतात त्याला, पण त्यांना आय लिड्स वगैरे असतात, पण कसे असतात ते थोड्या वेगळ्या प्रकारचे असतात, त्याच्यावर ते झाकलेले असतात. ठीक आहे, ध्यानात ठेवा. द फ्रॉग आहे, टोड आहे, सॅलमँडर आहे, हे त्यांची काय आहेत, एक्झाम्पल आहेत. त्यानंतर रेप्टाईल मध्ये बघितलं तर रेप्टाईल मध्ये बघा मित्रांनो, अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ ॲनिमल इव्होल्युशन, these are the first true traditional animal, terrestrial animal with the creeping movement. आता जर बघितलं इव्होल्युशन, तर हा ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे विथ द क्रिपिंग मुवमेंट वाला. म्हणजे पहिला टेरेस्ट्रियल ॲनिमल कोणता आहे, तर हे रेप्टिलियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे क्रिप करतात, म्हणजे असे घासत जातात. ठीक आहे. दे आर कोल्ड ब्लेडेड, ते कोल्ड ब्लेडेड आहे. दे क्रीप ऑन द लँड ॲज दे बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. म्हणजे काय करतात, फक्त क्रीप करतात, म्हणजे काय करतात, रांगतात सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे. त्यांची बॉडी ती उचलू शकत नाहीत, फक्त त्याला ते रांगत नेऊ शकतात. ठीक आहे. त्यांची जी स्किन आहे कशी आहे, ड्राय आणि स्केली आहे, ड्राय आणि स्केली आहे. नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. त्यांचं जे नेक आहे ते हेड आणि ट्रंकच्या मधामध्ये असते, म्हणजे हे झालं हेड आणि हे झालं यांचं ट्रंक. ठीक आहे. एक्सटर्नल इयर इज अपसेंट, म्हणजे एक्सटर्नल इयर म्हणजे बाहेरील कान त्यांना नसतात ऐकण्यासाठी. ते डिजिट असतात, आर प्रोव्हाइडेड विथ द क्लॉज. त्यांची डिजिट बघा, क्लॉज असतात त्यांना. ठीक आहे. एक्झाम्पल काय आहे, टर्टोइज आहे, लिझार्ड आहे, स्नेक आहे, एक्सेट्रा. नंतरचं आहे क्लास एव्ज. या एव्ज जर बघितलं तर दीज आर वर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर द एरियल लाईफ. आता हे वर्टिब्रेट आहेत आणि पूर्णपणे काय आहेत, पूर्णपणे हे एरियल लाईफ असते यांची. ठीक आहे, एरियल लाईफ असते. दे आर वॉर्म ब्लडेड. वॉर्म ब्लड म्हणजे त्यांचं रक्त कसं असते, गरम असते असं आपण म्हणू, म्हणजे उष्ण रक्ताचे प्राणी असतात. ठीक आहे. ठीक आहे. होमिओथर्म्स म्हणतात त्याला आपण. दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. त्यांची बॉडी टेम्परेचर काय करतात, कॉन्स्टंट ते ठेवत असतात. त्यांची जी बॉडी आहे ही स्पिंडल शेप असते. त्यासाठी तर मिनिमाइज द एअर रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाईट, म्हणजे उडताना त्यांचं जे एअरचं जे काही रेजिस्टन्स आहे ते कमी करण्यासाठी. 4 लिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स, म्हणजे समोरचे जे लिम्स असतात ते विंग्स मध्ये कन्वर्ट झाले असतात. डिजिट्स आर कवर्ड विथ द स्केल्स अँड बिअर क्लॉज. एक्झोस्केलेटन आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द फिदर्स. म्हणजे एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेर जर बघितलं आपण तर त्याचे जे कन्वर्ट झालेले असते कशामध्ये, फिदरमध्ये, पंखामध्ये. नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. ठीक आहे. जॉज आर मॉडिफाईड इंटू बीक. त्यांचा जॉ असतो तो मॉडिफाईड झालेला असतो बीक मध्ये, म्हणजे चोचमध्ये. एक्झाम्पल आहेत पिकॉक, पॅरोट, पायजन्स, डक, पेंग्विन, एक्सेट्रा. आणि शेवटचं आपल्याला बघायचं ते आहे मॅमेलिया, म्हणजे याच्यामध्ये जे ॲनिमल येतात आपण. ठीक आहे. प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स इज टिपिकल कॅरेक्टर ऑफ द मॅमेलिया. या मॅमेलियामध्ये एक मॅमरी ग्लँड असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण मॅमल असं म्हणतो. हे ॲनिमल असे वॉर्म ब्लडेड असतात, म्हणजे गरम रक्ताचे असतात. यांची बॉडी असते हेड, नेक, ट्रंक आणि टेल यांना आपल्याला पाहायला मिळते. डिजिट्स प्रोव्हाइडेड विथ द नेल्स. डिजिट असते त्यांना नेल सोबत प्रोव्हाइड केलेले. क्लॉज और हूज सुद्धा असतात त्यांना. ठीक आहे. एक्झोस्केलेटन इज द फॉर्म ऑफ द हेअर और फर. यांना फर किंवा हेअर असतात ॲज अ एक्झोस्केलेटन म्हणून. एक्झाम्पल आहे एलिफंट, ह्युमन बिंग्स, कंगारू, डॉल्फिन, बॅट, एक्सेट्रा. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. आणि यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये आपल्याला काय विचारलंय बघूया. तर बघा मित्रांनो, ॲनिमल लाईक घरियाल, क्रोकोडाईल लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज लँड. आर दे ॲम्फिबियन्स ऑर रेप्टाईल्स. तर बघा मित्रांनो, क्रोकोडाईल किंवा घरियाल जे असतात हे काय आहेत, ॲम्फिबियन्स आहेत की रेप्टाईल, असा प्रश्न विचारलाय. तर बघा मित्रांनो, ॲम्फिबियन्स म्हणजे काय, ॲम्फिबियन्स म्हणजे काय, जे पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात. बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा, घडियाल आहे, क्रोकोडाईल आहे, काय हे रेप्टाईल आहे, बिकॉज दे कॅन स्विम इन वॉटर अँड क्रॉल ऑन द लँड. बघा, ते काय करतात, पाण्यामध्ये पोहतात आणि जमिनीवर काय करतात, क्रॉल करतात. काय करतात, क्रॉल करतात. हे दोन गोष्टी ध्यानात ठेवा. ठीक आहे. आणि बघा, ॲम्फिबियन्स महत्वाचं काय, ज्यावेळेस ते पाण्यामध्ये असतात. ठीक आहे. ॲम्फिबियन्स पाण्यामध्ये असतात ज्यावेळेस ते रेस्पिरेशन करतात. ठीक आहे. रेस्पिरेशन
थ्रू त्यांच्या स्किन मधून करतात. रेस्पिरेशन काय करतात त्यांच्या स्किन मधून. आणि जर आपण घरियाल बघितलं, क्रोकोडाईल बघितलं, ज्यावेळेस हे पाण्यामध्ये असतात, ठीक आहे, यांना काय करावं लागतं रेस्पिरेशनसाठी. जे घरियाल आहे, क्रोकोडाईल आहे, यांना रेस्पिरेशनसाठी पाण्याच्या बाहेर यावं लागतं. काय करावं लागतं? पाण्याच्या बाहेर यावं लागतं श्वास घेण्यासाठी. आणि यांना श्वास घेण्यासाठी काय आहेत? लंग्स आहेत. काय आहेत? लंग्स आहेत. ठीक आहे. अँफिबियनना लंग नसतात. अँफिबियनना लंग असतात का? नाही. ज्यावेळेस ते पाण्यामध्ये असतात त्यावेळेस ते त्यांच्या स्किनच्या थ्रू काय करतात? ते रेस्पिरेशन करत असतात. म्हणून जे घरियाल आहे, क्रोकोडाईल हे काय आहे? रेप्टाइल्स आहेत. काय आहेत? रेप्टाइल्स. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, ॲनिमल्स लाईक अ व्हेल, वल्रस live in the water ocean, whether they are included in the species or mammalia. तर बघा मित्रांनो, जे व्हेल आहे, वल्रस आहे, हे काय आहे? हे मॅमेलिया आहे. आता मॅमेलिया मग का? बघा आता हे मॅमेलियामध्ये आपण याला करत असतो का? तर बघा आता बघा मित्रांनो, जे व्हेल आहे आणि वॉलरस आहे हे काय आहे? अक्वॅटिक आणि मरीन ॲनिमल आहे. बरोबर, अक्वॅटिक आणि मरीन ॲनिमल आहे. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय? यांना श्वास घेण्यासाठी गिल्स नसतात. श्वास घेण्यासाठी गिल असतात का? नसतात. यांना गिल नसतात. ठीक आहे. त्यांच्या बॉडीवर स्केल सुद्धा नसतात. स्केल असतात का? नाही. त्यांना एखाद्या मॅमेलिया प्राण्यांना जशी मॅमरी ग्लँड असतात, ठीक आहे, मॅमरी ग्लँड, तर यांना सुद्धा मॅमरी ग्लँड आहे. काय आहे? मॅमरी ग्लँड. सो दॅट्स वाय वी कॅन से दॅट द व्हेल अँड वॉलरस इज द मॅमेलिया. हे काय आहेत? हे काय आहेत? मॅमेलिया आहे. ठीक आहे. दे आर कॉल्ड द मॅमेलिया. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण हा लेसन एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण केलेला आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्ही आम्हाला 86 57 33 22 अंशावर व्हॉट्सअप करू शकता. यावर तुम्हाला मी सर्व व्हिडिओचे लिंक पाठवून देईल. थँक्स फॉर वॉचिंग. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे? हे बघणार आहे याची एक्झरसाइज. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये येणारे व्हिडिओ हे सर्व एक्झरसाइजचे असतील. ठीक आहे. एकदा आपण हा कंप्लीट केला की तुम्हाला सर्व एक्झरसाइज मिळून जातील.